नमस्कार सर्वांना. इतिहास मंचावर सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव चेतन रेगे. महाराष्ट्र मंडळ 2021 ने हा जो अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे, इतिहास मंच. आमच्या आयोजकांच्या टीम मध्ये उल्का नगरकर, प्रसाद अथणीकर, मी स्वतः शलाका रेगे आणि आज आमच्याकडे नवीन ऍडमिन मध्ये जॉईन झालेले आहेत माधव गोगावले. माधव, तुमचं स्वागत. आणि अनुराधा केळकर आम्हाला याचे व्हिडिओ एडिटिंग वगैरे ह्याच्यामध्ये मदत करते. तर अशी आमची जी आयोजकांची टीम आहे ती सर्व प्रकारे प्रयत्न करते की उत्तमोत्तम व्याख्यान इतिहास मंचावरती आपण सर्वांच्या समोर सादर करतो. तर आजचा जो विषय आम्ही घेऊन आलो आहोत, महाराष्ट्र आणि वाराणसी संबंध, अशी व्याख्यानमाला आहे. आणि खरं तर वाराणसीचं महत्व हे काही भारतीय व्यक्तीला नवीन नाही. वाराणसी हे सनातन धर्माचं अगदी सर्वात महत्वाचं केंद्र असं आपण जाणतो. म्हणजे अगदी महाभारतात सुद्धा त्याचे उल्लेख आहेत. भीष्म जेव्हा त्यांचा जो सावत्र बंधू असतो तर त्याच्या विचित्रवीर्य त्यांच्यासाठी कन्या, स्वयंवरातल्या कन्या घेऊन येतात, तर तो सुद्धा काशीचा राजा होता. आणि तेव्हापासून अगदी उल्लेख आहेत. आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी विश्वनाथाचं मंदिर आहे. आणि हिंदू धर्माच्या ज्ञान जी संस्था आहे तर त्याचं सर्वात महत्वाचं केंद्र म्हटलं तर वाराणसी हेच उत्तर येतं. काशी, वाराणसी किंवा नंतरच्या काळामध्ये त्याचं नाव बनारस वगैरे अशा प्रकारे आपण त्याला ओळखतो. परंतु त्याचं महत्व आणि भारतातील अनेक राज्यांशी आणि संस्कृती, जे काही राज्य झाली इतकी हजारो वर्ष, त्यांच्यामध्ये वाराणसीचा संवाद नेहमीच राहिलेला आहे. तर महाराष्ट्राचा संवाद जो आहे तो तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या काळामध्ये, म्हणजे अगदी मध्ययुगीन काळामध्ये, गागा भट्ट जे होते ते मूळचे खरं तर मराठीच, पण ते काशीचे महापंडित होते. आणि तिथून त्यांना ते स्वतः आले आणि महाराजांना त्यांनी उपदेश केला की तुम्ही तख्ती बैसावे, असं सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे. तर अशा प्रकारे वाराणसी आणि महाराष्ट्राचा संबंध राहिलेलाच आहे. नंतरच्या शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये, म्हणजे नंतरचे जे छत्रपती झाले किंवा पेशवे वगैरे, यांच्यामध्ये खूप जास्ती संबंध आहे. आणि जे काही परकीय आक्रमण झाली आणि त्याच्यामध्ये वाराणसीतल्या अनेक संस्थांचा जो विध्वंस झाला, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा नंतर जीर्णोद्धार करण्याचं कार्य हे मराठ्यांच्या हातून झालेलं आहे. आणि मराठी म्हणजे अर्थातच आपले आजचे जे वक्ते आहेत तर ह्याच्यावरती ह्या विषयावरती येतीलच. तर आज हा जो इतका सुंदर विषय आपण आणलेला आहे, त्याच्यासाठी आम्हाला वक्ते म्हणून खरंच लाभलेले आहेत. आणि त्यांची मी ओळख करण्याच्या आधी आम्हाला त्या वक्त्यांना जोडून देणारे सुजाता ताईंचं खूप आभार मानतो, कारण त्यांनी आज आम्हाला त्यांची ओळख करून दिली. तर आजचे जे वक्ते आहेत, प्राध्यापक डॉक्टर गिरीश दत्तात्रय मांडके. मांडके सर हे खरं तर शिक्षणानं MA पुरातत्वशास्त्र, MA इतिहास, PhD पुरातत्वशास्त्र, म्हणजे हा खरोखर त्यांचा संपूर्णपणे प्रांत आहे. गेली 27 वर्षे डेक्कन कॉलेज पुणे येथे मराठा इतिहास संग्रहालयाचे क्युरेटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियर विभागाच्या सल्लागार समितीचा सदस्य आहेतच. तंजावर येथील मोडी कागदपत्र समितीवर सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे ते निमंत्रित होते. हडप्पा काळ, ताम्रपाषाण युग, महापाषाण युग याबरोबरच प्राचीन, मध्ययुगीन, मराठा कालखंडाशी संबंधित अनेक पुरातत्वीय उत्खननात त्यांचा सहभाग देखील आहे. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्व, शिलालेखशास्त्र, नाणकशास्त्र, कला व स्थापत्य, मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातील दुर्ग स्थापत्य इत्यादी विषयातील संशोधनात त्यांना खूप रस आहे. मोडी लिपीचे ते खूप चांगले तज्ज्ञ आहेत.
महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातून मराठा इतिहास आणि मोडी लिपी प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि आमचं सुदैव असं आहे की ह्या व्याख्यानमालेनंतर मांडके सरांनी आम्हाला मोडीवरती पण एक व्याख्यान मला ते देत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय इतिहास पुरातत्व परिषदेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे. पुरातत्व आणि इतिहास विषयक अनेक ह्या विषयांमध्ये त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. आणि आजचा जो विषय आहे वाराणसी आणि महाराष्ट्र संबंध, तर हा त्यांचा स्वतःचा आवडता आणि संशोधनाचा विषय आहे. त्याच्यावरती त्यांनी खूप संशोधन केलेलं आहे आणि त्यांचं एक पुस्तक विषयावरती येत आहे. तर त्यांची मांडणी वगैरे खरंच अभ्यासपूर्ण आहे आणि सगळी सप्रमाण आहे. तर आमचं खरंच नशीब चांगलं आहे की मांडके सरांनी आम्हाला छान व्याख्यानमाला दिली. तर मी इतिहास मंचावर मांडके सरांना आमंत्रण देतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र मंडळ शिकागो इतिहास मंच यांनी मला इथे आमंत्रित केलं, याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आपले सगळे कार्यकर्ते चेतन रेगे असतील, उल्का नगरकर, प्रसाद अथनीकर, शलाका रेगे, अनुराधा केळकर, सुजाता महाजन, आणखीन आत्ताच गोवले सरांशी माझी ओळख झाली ते, बाकीच्यांची ओळख होईल, हळूहळू होईल. खूप जण आलेले दिसत आहेत. या सर्वांचं मी प्रथम आभारी आहे मला इथं निमंत्रित केल्याबद्दल. आणखीन हे मी जे लेक्चर घेणार आहे हे 2 भागामध्ये घेणार आहे. आज थोडासा भाग घेणार आहे जो काही 1 तासाचा होईल तो, आणि नंतर पुढच्या शनिवारी आणखीन एक भाग घेणार आहोत. 2 टप्प्यामध्ये हे मी तुम्हाला हा विषय मी उलगडून सांगणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये स्लाइड्स थोड्या कमी असतील. पुढच्या लेक्चरमध्ये माझं वाराणसीतील मराठी लोकांनी निर्माण केलेलं स्थापत्य ह्या विषयावर माझं लेक्चर असणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये दाखवण्यासारखं भरपूर आहे. आणि आत्ता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त चर्चाच आहे. फार फोटोग्राफ्स आणखीन फार काही नाही आहे त्यामध्ये, पण छोटीशी मी पीपीटी तयार केलेली आहे. ती तुम्हाला मी माझ्या व्याख्यानाच्या वेळेला दाखवेन, पण पुढच्या वेळेला दृकश्राव्य असं माझं लेक्चर असण्याची शक्यता आहे. यावेळेला तसं फार कमी प्रमाणामध्ये आहे, नुसतंच मी बोलणार आहे. तर आपण सुरू करूया. मी माझी पीपीटी सुरू करतो. माझं एखाद्या वेळेला माझ्या इथे फ्रिक्वेन्सी इंटरनेटची कमी असल्यामुळे मी माझा व्हिडिओ बंद करेन. मी सुरू करतो माझं लेक्चर्स. आधी मी माझी पीपीटी सुरू करतो. आत्ता चेतन सरांनी सांगितल्याप्रमाणे वाराणसी शहराचं त्यांनी महत्त्व सांगितलं आणि थोडंसं त्यांनी ओळख करून दिली चेतन सरांनी. तर गेले जवळजवळ 2000 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेलं हे शहर आहे आणि कुठेही संस्कृती त्याची ब्रेक न होता अशी सलगपणे चाललेलं असं हे एकमेव शहर जगातलं असं आपल्याला अस्तित्व असलेलं दिसतं. ही तर धार्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहेच आहे. या वाराणसीचे चेतन सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक उल्लेख वैदिक साहित्यातून आढळून येतात. महाभारत असेल, पुराण असेल, बौद्ध वाङ्मय असेल, जैन वाङ्मय असेल किंवा हुएन सेंग सारखे प्रवासी असतील. ह्या परकीय प्रवासाच्या प्रवास वर्णनातूनही आपल्याला वाराणसीचे अनेक संबंध आपल्याला दिसतात. तिथे BHU तर्फे म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी तर्फे अनेक ठिकाणी काशीमध्ये, बनारसमध्ये उत्खनन झालेली आहेत आणि त्या उत्खननातून आपल्याला काशीचा पुरातत्वीय इतिहास आपल्याला अगदी इसवी पूर्व फार 10व्या शतकापर्यंत आपल्याला ऐतिहासिक काळाचा आपल्याला नेता येतो. तिथे जवळच उपनगर आहे वाराणसीच्या शेजारी सारनाथ म्हणून. तर सारनाथला जो स्तूप सापडलेला आहे किंवा जी मोनेस्ट्री सापडलेली आहे त्यामधनं अशोक स्तंभ आहे तिथे. तर त्यामुळे ही वाराणसीची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, प्राचीनता आहे, ती अगदी इसवी पूर्व 8व्या शतकाच्या पाठीमागे आपल्याला नेता येते. त्यामुळेच वाराणसीचं धार्मिक महत्व आपल्याला फार पूर्वीपासून आपल्याला असं मिळतं.
काशीच जावे आणि नित्य वदावे अशी अशा युक्तीप्रमाणे भारतातील हिंदू धर्मी अनेक लोक सारखे वाराणसीमध्ये ये जा काशी यात्रा करत असतात. त्यामुळेच वाराणसीचे स्वरूप हे बहुढंगी आणखी बहुभाषी आपल्याला झालेले दिसते. आणि गेले गेले काही हजार वर्षाचा कालखंड आपण पाहिला, साधारणपणे इसवी सन 10व्या शतकानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि वाराणसी संबंधामध्ये आपल्याला पुरावे मिळण्यास सुरुवात होते. म्हणजे अगदी महानुभव साहित्यापासून किंवा ज्ञानेश्वरांच्या काळापासून, म्हणजे यादव काळ साधारणपणे 10व्या शतकाच्या नंतरच्या काळामध्ये, किंवा आपण गुरुचरित्र जरी आपण वाचलं तर गुरुचरित्रामध्ये आपल्याला अनेक काशीचे उल्लेख मिळतात. गुरुचरित्र साधारणपणे 15व्या शतकामध्ये आपल्याला लिहिलेलं आढळतं. पण 15व्या शतकानंतर हे अगदी तुरळक उल्लेख आपल्याला महाराष्ट्र आणि वाराणसीच्या संदर्भात मिळतात. पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला नंतर 15व्या शतकानंतर पुरावे मिळण्यास सुरुवात होते. आणखीन त्यामध्ये इथनं महाराष्ट्रातनं पैठण आणि नाशिक ही 2 धार्मिक क्षेत्र आहेत. या पैठण आणि नाशिक ह्या भागातनं आपल्याला अनेक मराठी विद्वान घराणी ही काशीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेली आपल्याला दिसतात. त्यामध्ये असतील भट असतील, म्हणजे गागा भट्टाचं घराणं असेल, शेष घराणं असेल, किंवा दीक्षित, पुंटांबेकर अशी काही घराणी आहेत. पायगुंडे, की जे रामशास्त्री प्रभूंचे संबंधित ते घराणं आहे. रामशास्त्री या पायगुंड्यांच्या घराण्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आपल्याला दिसतं. तर अशी काही घराणी तिथे जाऊन 15व्या शतकामध्ये सेटल झालेली आपल्याला दिसतात. म्हणजे हे शिवपूर्व काळातलं मी तुम्हाला सांगतोय. आणखीन आपला हा साधारणपणे आपण हा महाराष्ट्र आणि वाराणसीचा संदर्भ आपण 10व्या शतकापासून आपल्याला मिळतो. पण मोठ्या प्रमाणात जो आपल्याला संबंध आला महाराष्ट्राचा वाराणसीचा, तो साधारणपणे महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्वतंत्र हिंदू सत्ता आली, म्हणजे मराठ्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केलं, त्यानंतर काळामध्ये म्हणजे 17व्या शतकानंतर ही जी महाराष्ट्र आणि वाराणसी संबंध आहे त्याला अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं गेलं. आणखीन त्यामुळे असं आपल्याला म्हणता येतं की आज जर तुम्ही वाराणसीमध्ये गेलात, आजची स्थिती मी तुम्हाला सांगतो की आज जर तुम्ही वाराणसीमध्ये गेलात तर आजच्या वाराणसीमध्ये म्हणजे खूप बदलली असली तरी, म्हणजे नागरीकरण झालं असलं तरी, आजची जर वाराणसी बघितलं तर ती वाराणसी ही मराठी लोकांनी निर्माण केलेलीच वाराणसी दिसते. म्हणजे 50-60% नागरीकरण झालेलं आहे. जुने अवशेष पूर्णपणे नष्ट झालेले आहेत वाराणसीतले. तरी ती प्राचीनता हळूहळू लोप पावत चाललेली आहे. तरी आजच्या वाराणसीकडे जर पाहिलं तर ती वाराणसी आपल्याला मराठी वाराणसी दिसते. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असं एखादं शहर आहे की ज्यामध्ये आजही आपल्याला मराठी पण दिसून येतं, मराठी पण टिकलेलं दिसतं. त्यापैकी ही एक नगरी आहे. आणखीन त्याच्यावर म्हणजे तिथली हिंदी लोक सुद्धा असं म्हणतात की आजची जी वाराणसी आहे ही मराठी लोकांनी वसवलेली वाराणसी आहे आणि तिला मराठी वाराणसीच असं आम्ही म्हणतो. म्हणजे BHU मध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथल्या लोकांनी, म्हणजे मी व्याख्यान दिलं तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आणि आम्ही आजच्या वाराणसीला मराठी वाराणसीच म्हणतो. म्हणजे इतपत वाराणसीवर मराठी लोकांचा सांस्कृतिक, धार्मिक आणखीन शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रभाव असलेला आजही आपल्याला दिसून येतो. आणि मुख्य म्हणजे काशी विषयाची पुन्हा मराठ्यांचा असले दिसतं. म्हणजे मराठ्यांचा पहिला सत्ताधीश म्हणजे छत्रपती शिवाजी, थोरले शिवाजी महाराज. ह्या काशीची संबंध कसा आहे आपल्या ह्या लोकांशी तुम्हाला मी सांगतो की मराठ्यांचा पहिला सत्ताधीश शिवाजी, थोरले शिवाजी महाराज, ते मराठ्यांचा शेवटचा छत्रपती म्हणजे सातारचे प्रतापसिंह महाराज. या संपूर्ण कालखंडामध्ये म्हणजे 200, 250, 250 वर्षाच्या कालखंडामध्ये मराठ्यांचा वाराणसीशी इतका जवळचा संबंध आलेला आहे की पहिल्या छत्रपतींनी उराशी ध्येय बाळगलं होतं की मराठी सत्ता निर्माण करायची आहे. तर त्यांनी असं एके ठिकाणी म्हणजे असं आपल्या त्यांच्या सगळ्या ह्यातनं दिसतं की मला ही सगळी निर्माण करायची आहे मराठी सत्ता. कशासाठी सत्ता करायची आहे निर्माण? तर राजकीय सत्ता निर्माण करायचीच आहे. पण त्याच्या पाठीमागे एक ध्येय होतं, मला काशी विश्वेश्वराची पुनर्स्थापना करायची आहे. असं शिवाजी महाराजांचं ध्येय असलेलं आपल्याला अनेक कागदपत्रातनं आपल्याला दिसतं. आणखीन हे शिवाजी महाराजांपासून तयार झालेलं हे जे सूत्र आहे, वाराणसी संबंधित असलेलं जे सूत्र निर्माण झालेलं आहे, ते सूत्र नंतरच्या राज्यकर्त्यांनी आपल्या इतिहासामध्ये आपल्या पराक्रमाने आणि आपल्या सगळ्या राजनीतीच्या ह्यानी या वाराणसीची भोवती गुंफून घेतलेलं आपल्याला दिसतं. आणि शेवटचा जो छत्रपती होता म्हणजे सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले, हे जे होते
ह्यांचा मृत्यू आणि ह्यांची कैद ही वाराणसीमध्येच झालेली आपल्याला दिसते. म्हणजे पहिला छत्रपती ते शेवटचा छत्रपती आपल्या राजकीय इतिहासाची पुनर्बांधणी करताना आपल्याला वाराणसी सोडून आपल्याला त्याचा विचार करता येत नाही. इतपत मराठा इतिहास किंवा महाराष्ट्र आणखीन वाराणसी संबंध असे जोडलेले आपल्याला दिसून येतात. कालांतराने ही वाराणसी म्हणजे शिवाजी महाराजांपासून नंतरच्या अनेक सत्ताधीशांनी वाराणसी ताब्यात घेण्याचे प्रयत्न केलेच. हे राजकीय प्रयत्न होते. पण धार्मिक प्रयत्नांमध्ये आपल्या दोन गोष्टी म्हणजे तिथला जो ठळकपणे आपल्याला दिसून येणारा जो धार्मिक दृष्टिकोनातून दिसून येणारा एक चिन्ह आहे ते म्हणजे काशी विश्वनाथ. आणि ह्या काशी विश्वनाथाचं अनेकदा त्याचं पुनरुत्थान झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे ते मंदिर 10व्या शतकामध्ये बांधलं गेलं. म्हणजे त्याची जास्तीत जास्त प्राचीनता आपल्याला 10व्या शतकापर्यंत पाठीमागे नेता येते. त्याच्या आधीही अवमुक्तेश्वर नावाने काशी विश्वेश्वर वाराणसीमध्ये नांदतच होता. पण ऍज ए मंदिर असं जर आपल्याला बघितलं तर 10व्या शतकापासून आपल्याला त्याची बांधणी आणि पुनर्बांधणी आपल्याला होताना दिसते. आणखीन ह्या एकंदर 4 वेळाला हे काशी विश्वनाथ मंदिर पाडलं गेलं आणि परत बांधलं गेलं. त्यापैकी 2 प्रयत्न ही मराठी लोकांनी केलेले दिसतात. म्हणजे 1585 साली जेव्हा अकबर बादशाह दिल्लीवर राज्य करतो त्या काळामध्ये नारायण भट्ट हे गागा भट्टाचे पणजोबा गागा भट्टांचे पणजोबा ह्यांना अकबरांनी जगद्गुरू म्हणून पदवी दिली होती. ह्यांनी जो अकबराचा मनसबदार होता तो राजा तोरणमल त्याच्या साह्याने या नारायण भट्टांनी काशी विश्वनाथाची पुनर्स्थापना केलेली दिसते. हे नारायण भट्टांनी जे मंदिर बांधलं ते मंदिर नंतर औरंगजेबाच्या काळामध्ये 1669 साली परत पाडलं गेलं. आणि ते मंदिर मात्र नंतर जवळजवळ 100 वर्ष अस्तित्वात नव्हतं. तो एक जोतं होतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी एक प्रथा आहे की आपण जरी गाडीने रस्त्यातनं जात असलो तरी आपण हळूच गाडीचा एक हात सोडून, म्हणजे मी टू व्हीलरचं म्हणतोय, मी एक हात सोडून हळूच नमस्कार करून पुढे जाणारी पुण्यामध्ये मी असंख्य माणसं पाहतो. म्हणजे तिथे आतमध्ये जाण्याचं बंधन आहे का? तर नाही. आपल्याला जसं परमेश्वराची सेवा करता येईल, जसं स्मरण करता येईल तसं आपण स्मरण करत असतो. अतिशय लवचिक अशी स्थिती आहे. म्हणजे सांगायचा मतलब म्हणजे की काशी विश्वनाथचं मंदिर 100 वर्ष त्या जागेवर अस्तित्वात नव्हतं तरीही मराठी लोक हे काशी यात्रेला जायची. ती तिथल्या ओट्याला जाऊन नमस्कार करून यायची. त्यामुळे ह्या जागी काशी विश्वनाथचं मंदिर होतं हे कधीही पुसलं गेलं नाही जनमानसाच्या मनावरनं. आणि नंतर मग साधारणपणे 1777 साली नंतरच्या काळामध्ये दुसऱ्यांदा एका मराठी विदुषीने काशी विश्वनाथ मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला. ती विदुषी म्हणजेच अहिल्याबाई होळकर. तर या अहिल्याबाई होळकरांनी नंतर मंदिर बांधलं. ते मंदिर आज आपल्याला अस्तित्वात दिसतं. आणि नारायण भट्टांनी जे मंदिर बांधलं त्या मंदिराचं नंतर मशिदीमध्ये रूपांतर झालं. ती मशीद आजही तिथे अस्तित्वात असलेली दिसते. आणखीन आजच्या सरकारपुढे सुद्धा अयोध्यानंतर साधारणपणे असं दिसतं की वाराणसीचा नंबर लागण्याची शक्यता आहे. आणि आपले जे पंतप्रधान आहेत भारताचे नरेंद्र मोदीजी, त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणावर त्या भागाचा कायापालट करण्याचं ठरवलेलं आहे. आणि असंख्य नवीन सुधारणा त्यांनी तिथे केलेल्या दिसतात आपल्याला. हे आजच्या काळात संबंधात. पण एकंदर 4 वेळा मंदिर पाडलं गेलं आणि 4 वेळा बांधलं गेलं, नव्याने बांधलं गेलं. त्यापैकी 2 जे प्रयत्न होते ते मराठी माणसांकडनं झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे मराठी लोकांच्या मनामध्ये काशी विश्वनाथ बद्दल किंवा वाराणसी बद्दल काय भावना होत्या ते त्यांच्या आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नातनं आपल्याला दिसून येतात. मी तुम्हाला सांगितलंच की तिथे काशीची जेव्हा आपण इतिहास 2000 वर्षाचा इतिहास आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा आपल्याला तिथे अनेक अवशेष असे आपल्याला प्राचीन अवशेष दिसतात. त्यापैकी राजघाट म्हणून गंगा नदीवर एक भाग आहे राजघाट म्हणून. तिथे उत्खनन केलं मोठ्या प्रमाणात. आजही तिथे उत्खनन केल्याचे अवशेष आजही तुम्ही जर गेलात तर आपल्याला दिसून येतात ते अवशेष. तर तिथे झालेले तिथे केलेले
उत्खनन निघालेले काही अवशेष ह्या राजघाटावर आपल्याला दिसून येतात. इसवी सन पूर्व साधारणपणे 10व्या शतकातले सगळे अवशेष आहेत असं आपल्याला दिसतं. या अवशेषाच्या व्यतिरिक्त आपल्याला तुम्ही काशीमध्ये कुठेही हिंडलात तरी तुम्हाला कुठल्या घराच्या पायाशी किंवा गटार ओलांडण्यासाठी म्हणून एक दगड ठेवलेला असतो. ते अचानकपणे आपल्याला अनेक प्राचीन हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला आजही, म्हणजे मी इतकं हिंडलो काशीमध्ये माझ्या अभ्यासासाठी म्हणून, तर अनेकदा मी अशा प्रकारच्या दगडावर मी फिरून गेलेलो मी आहे. अनेक अनेक आपले जे अवशेष आहेत, प्राचीन अवशेष ते आजही आपल्याला भिंतीमध्ये चिनलेले दिसतात. गटार ओलांडण्यासाठी ठेवलेले दिसतात. अंघोळी त्या एखाद्या अवशेषाच्या उलटी प्रतिमा ठेवून त्याच्यावर अंघोळ करणारे सुद्धा लोक मला त्या आजच्या वाराणसीमध्ये दिसून आलेले आहेत. तर अशा तऱ्हेने ही जी प्राचीनता आहे, हा वाराणसीच्या शेजारचा सारनाथ म्हणून जो उपनगर आहे, त्या उपनगरामध्ये असलेला हा धम्य एक स्तूप आहे. ह्यातनं आपल्याला प्राचीन काळाच्या वाराणसीतील बौद्ध प्रभावाची आपल्याला कल्पना येऊ शकते. अतिशय प्राचीन आहे आणि त्याच्यामध्ये अनेक अतिशय विस्तीर्ण असा हा स्तूप, आणखीन त्या कडेने असलेली मोनॅस्ट्री आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. आणि अतिशय सुंदर असं भारत सरकारने हा सगळा विभाग ठेवलेला दिसतो. जसा बौद्ध धर्माचा जसा प्रभाव पडला, तसा जैन धर्माचा सुद्धा प्रभाव पडलाय. पण आपल्याला काही त्यांच्या डिटेल्समध्ये जायचं नाही, कारण काय झालंय की दुर्दैवाने असं झालंय की वाराणसीचा आजचा विषय आपल्या दृष्टीने वेगळा का आहे तुम्हाला मी सांगतोय. कारण वाराणसीला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जवळजवळ गेले 2000 वर्षाचा इतिहास लावलेला आहे आणि की असंख्य, म्हणजे अमेरिकेतनं, युरोपमधनं, दक्षिण आशिया, जपान किंवा ही जी सगळी बौद्ध राष्ट्र आहेत, ह्या लोकांनी त्यांच्या धार्मिक कारणासाठी किंवा अभ्यासासाठी ह्या वाराणसीवर अनेक अंगांनी संशोधन केलेलं आहे. आणि ते संशोधन 2000 वर्षाचं संशोधन करत ते 16व्या शतकापर्यंत येतात आणि 16व्या शतकाला ते स्टॉप होतात. आणि ते म्हणतात की आता इथून पुढे आमचा हा विषय नाही, असं ते डिक्लेअर करतात ते सगळे अभ्यासक. मग नेमकं काय आहे की तिथून पुढे मग आपलं काम सुरू होतं. कारण तो नंतरचा जो 16व्या 17व्या शतकांचा जो कालखंड आहे, तो कालखंड मराठा कालखंड येतो. आणि मग मराठा कालखंड आल्यानंतर हे सगळे जे संशोधक आहेत, हे सगळे इतिहास अभ्यासक आहेत, ते तिथं गप्प होतात. 2000 वर्षाचा सगळा इतिहास ते सांगतात आणि नेमकी 17व्या शतकामध्येच ते गप्प झालेले आपल्याला दिसतात. त्यांचा अभ्यासाचा विषयाचा आवाका फार मोठा आहे. पण मग तिथे आपलं कर्तव्य सुरू होतं. कारण मराठ्यांच्या इतिहासाचं, कारण मी तुम्हाला सांगितलं की आजची वाराणसी आहे ती पूर्णपणे मराठी वाराणसी आहे आणि मराठी वाराणसीचं वर्णन किंवा अभ्यास ते करतच नाहीत. मग ते अभ्यास करण्याची जबाबदारी मात्र मग आपल्यावर येते. 16व्या शतकापासून पुढचा अभ्यास ह्या अभ्यासकांनी न केल्यामुळे वाराणसीच्या अनेक धार्मिक, सामाजिक हे अंगांवर प्रकाश टाकण्याचं काम राहून गेलेलं आहे. आणि ते काम करण्याचं काम अतिशय मोजकीच लोक करतायत. आणि त्यामुळे काय की 2000 वर्षाच्या कालखंडावर असंख्य पुस्तकं, म्हणजे वाराणसी शहराच्या इतिहासावर जेवढी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, तेवढी पुस्तकं भारतामध्ये कुठल्याच विषयावर लिहिली गेलेली नाहीत, असं माझं तर स्पष्ट म्हणणं आहे. पण ती सगळी 17व्या शतकाच्या अगोदरच सगळं वर्णन आहे. तर सगळं संशोधन त्याच्या अगोदरच आहे. 17व्या शतकानंतर ते चूप बसतात. आणि मग त्यामुळे आजचा विषय मी इथं घेण्याचं कारण असं की हा विषय सर्वसामान्य मराठी वाराणसीचं जे वर्णन आहे आणि जे संशोधन आहे, ते संशोधन जगापुढे येतच नाही. जरी नुसतंच जरी प्रभाव आहे असं सांगितलं तरी एका वाक्यामध्ये ते ह्या सगळ्या इतिहासाची बोलवणी केली जाते. आणि तो इतिहास मी तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर हा इतिहास तुम्हाला झालाच आहे, तुम्हाला मी सांगितलं आतापर्यंत. आणि तो सांगण्याचं अतिशय म्हणजे त्यासाठी आपल्याला 5-6 लेक्चर द्यावी लागतील, असा तो 2000 वर्षाचा कालखंड आहे. पण आपला जे विषय आहे तो साधारणपणे 17व्या शतकाच्या पुढचा असल्यामुळे मी हा विषय तुर्तास बाजूला ठेवतो आणि मुख्य आपल्या मेन विषयाकडे येऊन वळतो. आता आजचा जो विषय आहे तो महाराष्ट्र आणि वाराणसी हा जो विषय आहे, या परस्पर संबंधांचा अभ्यास
तर नेमकं काय आहे वाराणसी हे जे आहे, जो जो महाराष्ट्र, मी जो अभ्यासाचा विषय घेतलाय महाराष्ट्र, तो महाराष्ट्र म्हणजे आजचा भौगोलिक भूगोल असलेला महाराष्ट्र नाहीये. तो 17व्या-18व्या शतकामध्ये महाराष्ट्र इतका संकुचित नव्हता. हा 17व्या-18व्या शतकामध्ये भारतावर म्हणजे असं म्हणलं जातं की इंग्रजांनी भारत कोणाकडनं घेतला? तो मुघलांकडनं घेतला नाही, तो मराठ्यांकडनं घेतला, असं आपण म्हणतो. आपण म्हणजे मराठी लोक म्हणतो. बाकीची लोक मोगलांकडनं घेतला असं म्हणलं जातं. पण खरोखरच आपण जेव्हा असं म्हणतो, की भारत हा इंग्रजांनी मराठ्यांकडनं घेतला, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण जर प्रत्यक्ष इतिहासाकडे पाहिलं तर असं लक्षात येईल, की 16व्या, 17व्या, 18व्या शतकामध्ये ह्या आजचा जो भारत आहे, त्या भारताच्या भूभागावर सर्वाधिक भागावर मराठ्यांचं राज्य होतं. त्यामुळे मी जो तुम्हाला महाराष्ट्र हा जो विषय घेतलाय, तो महाराष्ट्र आजचा महाराष्ट्र नसून 18व्या शतकातला महाराष्ट्र आहे. आणि तो महाराष्ट्र अगदी तुम्हाला अगदी म्हणजे तुम्हाला नर्मदा पार झालेला दिसतो. म्हणजे इंदोर, उज्जैन आहे, ते झाशी आहे, आगर आहे, ग्वाल्हेर आहे, नंतर खाली तंजावर पर्यंत आपल्याला हे मराठी संस्कृतीचे आणि मराठी राज्यकर्त्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा आपल्याला असलेल्या दिसून येतात. आणि एवढा सगळा भूभाग मी आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चर्चेसाठी मी घेतलेला आहे. आणि वाराणसी नेमकं काय आहे नेमकं? तर वाराणसी म्हणजे तुम्हाला असं दिसेल, की जेव्हा 16 महाजन पदं होती, म्हणजे इसवी सन पूर्व 7व्या-8व्या शतकातील मी गोष्ट सांगतोय, त्यावेळेला जी 16 महाजन पदं होती, त्यापैकी काशी नावाचं महाजन पद होतं. आणि ह्या काशीची जी राजधानी, ह्या काशी महाजन पदाची जी राजधानी होती, ती वाराणसी होती. कालांतराने इतिहासामध्ये अनेक घटना घडत गेल्या. आणखीन ही महाजन पद नंतर लयास गेली. आणखीन हे जे काशी जनपद होतं, हे काशी जनपदाची जी भौगोलिक व्याप्ती होती, ती कमी होत वाराणसी ह्या आत्ताच्या शहरापुरतीच राहिली. त्यामुळे आता काय झालंय, की काशी जनपदाचं जे नाव आहे, ते नाव वाराणसी शहरापुरतंच सीमित झालं. त्यामुळे आज वाराणसीला आपल्याला वाराणसी, काशी अशा विविध नावाने ओळखलं जातं. आणि या वाराणसीचा नंतर अपभ्रंश नंतरच्या कालखंडामध्ये बनारस असं झाला. पर्शियन म्हणजे मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे वचा ब झाला. आणखीन नंतरच्या कालखंडामध्ये बनारस असं आपल्याला पर्शियन कागदपत्रातून आपल्याला दिसतं. नंतरच्या मराठी मोडी कागदपत्रातून सुद्धा आपल्याला राज्यकर्त्यांच्या काळामध्ये म्हणजे पेशव्यांच्या उत्तर पेशव्याच्या कालखंडामध्ये आपणही आपल्या कागदपत्रातनं सुद्धा मराठी मोडी कागदपत्रातनं आपल्याला बनारस ह्या शब्दाचा आपल्याला हे दिसतं. म्हणजे ब्रिटिश पूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी बनारस केलं नाहीये. ब्रिटिश पूर्व काळामध्ये सुद्धा पर्शियन प्रभावामुळे ह्या शहराचं नाव बनारस असल्याचं दिसतं. म्हणजे आज आपण जो अभ्यास करणार आहोत वाराणसी आणि महाराष्ट्र ह्या संबंधाचा, तो आजची जी वाराणसी, आजची जी काशी नगरी आहे, त्या काशी नगरी पुरता सीमित आहे. काशी नगरीचं म्हणजे त्या इसवी सन पूर्व 7व्या-8व्या शतकामध्ये जे काशी राज्य होतं, त्या राज्याचा काही आपल्या अभ्यासाशी संबंध नाही. आपण फक्त ह्या शहरापुरताच आपण विचार करणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं, की मी मगाशीच तुम्हाला सांगितलं 2 मिनिटापूर्वी, की मराठ्यांचं राज्य नेमकं किती पसरलं होतं. तर 1761 साली जेव्हा पानिपत झालं, तो मोठा सेटबॅक आपल्या मराठी साम्राज्याला बसलेला आपल्याला दिसतो. पण त्याच्या अगोदर 1857 साली रघुनाथराव पेशवे जे होते, ते अगदी अटकपर्यंत जाऊन आले होते, आपल्याला दिसतं ते. तर हे 1758 मधला हा मी तुम्हाला नकाशा दाखवलाय. आणखीन मराठी साम्राज्य हे आत्ताच्या पाकिस्तान आणखीन भारत हा जो प्रदेश आहे, ह्या भागामध्ये सर्वाधिक भागावर हे मराठी साम्राज्य पसरलेलं दिसतं. तर त्या काळातला हा नकाशा आहे. आणि मी माझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हाच भूभाग महाराष्ट्र संस्कृतीचा मी घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं तसंच आहे, की ही जी काशी नगरी आहे, या काशी नगरी पुरताच माझा आजचा हे आहे. तर मी हे आता आपण थोडंसं हे बॅकग्राऊंड पार्श्वभूमी झाली. आता आपण प्रत्यक्ष जेव्हा वाराणसीचा संबंध, राजकीय संबंध सुरू होतो, त्याच्याकडे आपण थोडंसं वळूया. मी तुम्हाला सांगितलं, की मराठी साम्राज्याचा पहिला
राज्यकर्ता म्हणजे छत्रपती थोरले शिवाजी महाराज, आणखीन शेवटचा राज्यकर्ता प्रतापसिंह भोसले, यांच्या 200-250 वर्षाच्या कालखंडामध्ये हा सगळा इतिहास आपल्याला असलेला दिसतो. आणि मराठ्यांचा शेवटचा पहिला राज्यकर्ता आणि शेवटचा राज्यकर्ता हे काशीशी संबंधित असलेले आपल्याला दिसतात. मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे संबंध काशीशी नेमका कसा आला, म्हणजे छत्रपतींचं शिवाजी महाराजांचं राज्य जर आपण बघितलं तर साधारणपणे आत्ताच्या महाराष्ट्रापुरतं बघितलं तर साधारणपणे 5-10 आत्ताचे जिल्हे आणि नंतर संपूर्ण तो दक्षिण भारतातला तंजावरपर्यंत गेलेला पट्टा, एवढा आपल्याला शिवाजी महाराजांचं साम्राज्य असलेलं आपल्याला दिसतं. पण मग नेमका वाराणसी संबंध कसा आला, तर आग्रा भेटीच्या दरम्यान आला असावा असं आपल्याला बखरीतनं दिसतं. म्हणजे आग्रा भेटीला जेव्हा ते गेले तेव्हा त्यांचा जायचा रस्ता तर आपल्याला माहित होता, पण यायचा रस्ता ते तिथनं सुटून आल्यामुळे, कैदीतनं पळून आल्यामुळे तो आजपर्यंत अनभिज्ञच राहिलेला आहे. पण तो कसा आला असावा असं अनेक लोकांनी, त्यावेळेच्या समकालीन लोकांनी अंदाज करून आपल्या बखरीमधनं तो रस्ता, तो मार्ग काय आहे तो मार्ग ट्रेस करण्याचा प्रयत्न त्या बखरकारांनी केलेला दिसतो. आणि बखरकार मग असं म्हणतात की आग्र्याहून जेव्हा ते पळाले तेव्हा पहिल्यांदा ते मथुरेला गेले आणि मथुरेहून नंतर ते अलाहाबाद, वाराणसी, गया करत करत ते नागपूर म्हणजे चंद्रपूर मार्गे ते वाडामधनं ते नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजगडला आलेले आपल्याला दिसतात. अशा तऱ्हेचे मॅप, अशा तऱ्हेचे मार्ग आपल्याला नंतरच्या उत्तरकालीन बखरीमधनं आपल्याला मांडलेले दिसतात. पण हा मार्ग गुलदस्त्यातच आहे, कारण हा शेवटपर्यंत कधीच मार्ग शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा गेली, कारण गुप्त रीतीनेच आले, पळून आले. त्यामुळे गुप्त रीतीने आल्यामुळे त्याचे जे लिखित पुरावे आहेत ते पुरावे काही ह्या संदर्भात आपल्याला मिळत नाही. पण त्याचं वर्णन मात्र आपल्याला बखरीतनं केलेलं दिसतं हे, की शिवाजी महाराज जेव्हा काशीला आले तेव्हा ते पळून आले असल्यामुळे आणि वेश, आपली ओळख पटवून द्यायचं नाहीये लोकांना, नाहीतर ते तिथंच पकडले गेले असते, म्हणून ते दुसऱ्या वेशामध्ये होते. तर एक तर आपल्याला आपल्या मराठी लोकांना काशी विश्वनाथचं भयंकर अट्रॅक्शन आहे. म्हणजे एकदा तरी म्हणजे आपले आजी आजोबा किंवा आणखीन आई वडील असतील तर ते म्हणतात की त्यांची इच्छा असते की एकदा तरी जाऊन काशी विश्वनाथचं दर्शन घ्यायचं. तर शिवाजी महाराज सुद्धा त्याला अपवाद नव्हते. तर शिवाजी महाराजांनी हा जो रूट बखरकरांनी दिलेला आहे, तर बखरकर शिवाजी महाराजांना काशी, अलाहाबाद, गयाला फिरवून आणतात. आणखीन एक तर कसं आहे की दान दिलं, तिथं काशीमध्ये गेल्यानंतर दान देणं महत्वाचं असतं, तरच आपल्याला पुण्य मिळतं. आणि दान हे स्वतःच्या पैशाने द्यायचं असतं. तर असं बखरीमध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांच्याजवळ पैसे नव्हते, कारण ते पळूनच आले होते. आग्र्याहून सुटकाच झाली होती त्यांची, त्यांनी केली होती आपली स्वतःची. त्यामुळे त्यांच्याजवळ पैसे नव्हते. तर दान करायचं आहे शिवाजी महाराजांना, तर त्यांनी त्यासाठी तिथल्या मराठी लोकांकडनं कर्जाऊ पैसे घेतलेले आहेत आणि मग त्या पैशातनं त्यांनी दान केलेलं आहे. स्वतःच्या पैशांनी जर दान केलं तरच त्याचं पुण्य लाभतं. दुसऱ्याकडनं ओरबडलेल्या पैशातनं दान केलं तर त्याचं पुण्य लाभत नाही. ही भावना या सगळ्या पाठीमागे आपल्याला अशी दिसते. अर्थात हा सगळा जर तरचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा जो रूट आहे तो आज सगळ्यात आपल्याला माहित नाहीये. पण हे जे नंतरच्या उत्तरकालीन बखरीतनं आलेलं आहे त्यावरनं आपल्याला असा अंदाज बांधतो की जसं बाकीच्या मराठी माणसांचं जसं काशी विश्वनाथचं प्रेम होतं, तसंच आपल्या थोरल्या छत्रपती महाराजांचं सुद्धा प्रेम आपल्याला दिसतं. आणि नंतरच्या काळामध्ये ते प्रेम दुसऱ्या लोकांनी बखरीद्वारे व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. दुसरं आपल्या अनेक वेळेला जेव्हा शिवाजी महाराज जेव्हा गेले कुतुबशहाकडे गेले होते, तेव्हा कुतुबशहा आणि त्यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी असं बखरीमध्ये वर्णन आहे की मी जोपर्यंत काशी विश्वनाथची पुनर्स्थापना करत नाही तोपर्यंत माझा, बखरीमधनं असं आलेलं आहे असं की मी तुम्ही दिलेला म्हणजे कुतुबशहाने दिलेला विडा मी स्वीकारू शकत नाही.
अशा तऱ्हेने त्यांनी असं म्हणलेलं त्यांच्या तोंडी घातलेलं बखरकरांनी दिसतं आपल्याला. तर ही बखरकरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्टच खरी आहे का? तर त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. पण आयुष्याचं शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं ध्येय काय होतं? हे ह्या सगळ्या प्रकरणांना आपल्याला दिसतं. म्हणजे काशी विश्वनाथची पुनर्स्थापना मी जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत मी हा तुम्ही दिलेला विडा मी स्वीकारू शकत नाही. ह्या त्यांच्या कृतीतून त्यांचं वाराणसीकडे आणि काशी विश्वनाथ मंदिराकडे कसं लक्ष होतं, ते आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राज्यकर्ता आहे संभाजी महाराज. तर संभाजी महाराजांनी जेव्हा संभाजी महाराजांनी एक जयसिंहाचा जो मुलगा आहे रामसिंग याला एक पत्र दिलेलं आहे, पत्र लिहिलेलं आहे संभाजी महाराजांनी. त्या पत्रामध्ये सुद्धा ते असं म्हणतात, की यवन धर्माला कारागृहात घालून मंदिर स्थापनादी आपले धर्म पुन्हा सर्वत्र चालू करावे. असं ते जयसिंहाचा जो मुलगा आहे रामसिंग त्याला त्याला हे संभाजी महाराज आपल्या पत्रातनं म्हणताना आपल्याला दिसतात. त्यानंतर संभाजी महाराजांची कारकीर्दच एकंदर कमी झाली आणि ती इतकी धक्काधक्कीची होती, की संभाजी महाराजांच्या संबंधित जी कागदपत्र आहेत ती फार कमी प्रमाणावर आपल्या शिवाजी महाराजांपेक्षा कमी प्रमाणावर आपल्याला मिळतात. तर त्यामध्ये हे एक 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 आपल्याला पत्र दिसतं, की मला काशी विश्वनाथचं म्हणजे मंदिर स्थापनाआधी काम करायचंय. म्हणजे कुठलं मंदिर स्थापनाआधी काम करायचंय? तर हे जे काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे, त्याची पुनर्स्थापना करण्याचं माझं ध्येय आहे. त्याशिवाय त्याशिवाय मी चैन बसणार नाही, असं संभाजी महाराजांचं एकंदर आपल्याला त्या ह्यातनं आपल्याला ध्येय असलेलं दिसून येतं. राजाराम महाराजांनी सुद्धा राजाराम महाराज तर नंतर जिंजीला जाऊन बसले होते नंतरच्या काळामध्ये, शेवटच्या त्यांच्या उत्तर काळामध्ये. तर तिथनं त्यांनी आपल्या लोकांना पत्र लिहिलेली आहेत किंवा ते राजाराम महाराजांसमोर आज्ञापत्रामध्ये असं असं म्हणलेलं आहे, की मी काशीला जिंकलोय म्हणजे असं असं दिलंय आज्ञापत्रामध्ये, की काशी मी जिंकली आणि ती मी विश्वनाथची मूळ जागी स्थापना केलेली आहे. असं ते राजाराम महाराज म्हणतायत. पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं दिसत नाहीये. म्हणजे पण ती ती त्यांचं सुद्धा ध्येय काय होतं राजाराम महाराज आपल्याला दिसतं. आता हे सगळे छत्रपती झाले. छत्रपती नंतर जेव्हा पेशव्यांचे जेव्हा कालखंडाकडे जेव्हा आपण येतो, तेव्हा प्रत्येक पेशवा म्हणजे हे 5-6 पेशवे झालेले आहेत. पण थोरल्या पेशव्यांपासून ते अगदी दुसऱ्या बाजीरावापर्यंत आपल्याला प्रत्येक पेशवा आपल्याला काशीशी संबंधित किंवा काशीला जाऊन गेलेला दिसतो. म्हणजे पहिला पेशवा जो होता, जेव्हा त्यांनी स्वराज्याच्या संधा आणल्या महाराष्ट्रामध्ये फरुखसिंह म्हणून एक बादशाह होता. साधारणपणे ही घटना आहे 15 ते 19च्या दरम्यानची घटना आहे. आणखीन जेव्हा शाहू महाराज राज्य करत होते त्या काळामध्ये स्वराज्याच्या संधा म्हणजे जोपर्यंत औरंगजेब राज्य करत होता तोपर्यंत शिवाजी महाराज हे मराठ्यांचे राज्य आहेत असं काही औरंगजेब मानायला तयार नव्हता. पहिल्यांदाच असं घडलं मराठ्यांच्या इतिहासामध्ये, की मोगल जो बादशाह आहे त्यांनी शाहू महाराजांना मराठ्यांचा बादशाह म्हणून डिक्लेअर केलं. ते जे ओरिजिनल पत्र आहे ते डेक्कन कॉलेजमध्ये आहे. अतिशय मोठं पत्र आहे ते. लांबलचक मोठं पत्र आणि द्विभाषिक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याला स्वराज्याची संधा जाबिता स्वराज्य असं त्याचं नाव आहे आणि द्विभाषिक आहे. ते पर्शियन आणि मोडीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे वरचा आणि ह्या पत्राचं वैशिष्ट्य काय? त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांचं राज्य नेमकं कसं होतं ते आज तर काय संशोधक एकमेकांशी वाद घालत बसलेले आहेत. पण हे एकमेव पत्र असं आहे, की त्यामध्ये शिवाजी महाराज जेव्हा निधन पावले त्यावेळेला शिवाजी महाराजांचं राज्य नेमकं किती होतं त्याचं डिटेल्स असं या पत्रामध्ये दिलेलं आहे. का दिलेले आहेत डिटेल्स? तर जेव्हा बहाजी विश्वनाथ पेशवा जेव्हा स्वराज्य संधा आणण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेले आणि त्यांनी त्यांच्या त्या मोगलांच्या कैदेतनं शाहू महाराजांची आई आणि पत्नीला जेव्हा त्यांनी सोडून आणलं आणि इतर मराठी लोकांना सोडून आणलं त्यावेळेला त्या सगळ्या ह्याच्याबरोबर प्रयत्नाबरोबरच त्यांनी स्वराज्य संधा म्हणजे जाबिता स्वराज्य आणलं. त्या जाबिता स्वराज्यामध्ये त्यांनी असं म्हणलंय, की शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे ते आणि तुम्ही त्या शिवाजी महाराज निधन पावल्यानंतर जे राज्य तुम्ही माळव्यापर्यंत मिळवलंय ते या सर्व प्रांताची राजकीय सत्ता मी शाहू महाराजांना देत आहे. मग त्यामुळे शिवाजी महाराजांचं राज्य नेमकं किती होतं
ते त्या कागदपत्रामध्ये डिटेल्स सगळं आपल्याला एकच कागद आहे शिवाजी महाराजांचं राज्य किती होतं ते सांगणारं. आणि ते मी जिथं काम करतो त्या डेक्कन कॉलेजमध्ये अजूनही अस्तित्वात ओरिजिनल कागद आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये अतिशय मोठा आणि महत्त्वाचा कागद आहे. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारा आहे कागद. म्हणजे असं आहे की मराठ्यांनी स्वतःच्या सामर्थ्यावर ही सत्ता सगळं प्राप्त केली. मग मोगल बादशाह आम्हाला राजा म्हणणारा आणि आम्हाला परवानगी देणारा कोण, असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. म्हणजे मग ज्याला मी आता 2 मिनिटांपूर्वी म्हणलं की त्याला स्वराज्याच्या संधा म्हणतात, त्याला पारतंत्र्याची संधा म्हणलं तरी चालेल. त्या कागदाकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर त्या कागदाचं नाव ठरेल. म्हणजे पारतंत्र्याच्या संधा आहेत म्हणजे आपण मोगलांचं आधिपत्य मान्य करून आपलं राज्य निर्माण केलंय का, आपल्या स्वतःच्या तलवारीच्या जोरावर जो प्रांत मिळवलाय आणि स्वराज्य मिळवलंय ते खरं आहे. हे प्रत्येकाच्या इंटरप्रिटेशनवर अवलंबून आहे. म्हणजे त्याला स्वराज्याची संधा म्हणायचं का पारतंत्र्याच्या संधा म्हणायचं. पण एक मात्र खरं आहे की ते त्या कागदामुळे पहिल्यांदा मोगल बादशाहांनी मराठ्यांना स्वतःचा राजा आहे हे मान्य केलं. हे एकमेव पत्र आहे, पहिलं पत्र आहे मराठ्यांच्या इतिहासातलं की मराठ्यांचं स्वतंत्र राज्य आहे आणि मराठ्यांचा स्वतःचा राजा आहे हे पहिल्यांदा मान्य केलेलं ते पत्र आहे. तर हा जेव्हा उत्तरेमध्ये गेला होता बाळाजी विश्वनाथ, म्हणजे पहिले पेशवे जेव्हा गेले होते उत्तर भारतामध्ये, तेव्हा ते गेले आणि येताना ते काशी यात्रा करून आलेले दिसतात. त्यांच्या बरोबर जे सगळे गेले होते, त्यांच्याबरोबर दाभाडे गेले होते, इतर लोक गेले होते. त्या सगळ्यांना या बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी काशी यात्रा घडवून आलेली दिसते. आणि त्यांच्याबरोबर पहिला बाजीराव सुद्धा गेला होता त्यांच्या बाळाजी विश्वनाथ पेशव्यांबरोबर. त्यामुळे बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी सुद्धा काशी यात्रा बरोबर पहिल्या बाजीरावांसह काशी यात्रा करून आलेले आपल्याला दिसते. म्हणजे पेशवे जेव्हा हे येतात तर पेशव्यांना सुद्धा या म्हणजे हे मराठी राज्यकर्ते आहेत तर त्याची काशी विश्वासाची आसक्ती त्यांना सुटलेली आपल्याला दिसून येत नाही. नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला पहिल्या बाजीरावाच्या काळामध्ये आपल्याला पहिल्या बाजीरावांनी तिथं तर काशीचं त्यांनी इतकं महत्व वाढवलं की काशीचा जो आत्ता जो तुम्ही अमेरिकेत बसून तो पाहत असाल की मोदी, आपले पंतप्रधान मोदी अनेक वेळेला त्या दशांशमेध घाटावर जातात आणि तिथे ती आरती जी चालली असते ती लाईव्ह आरती दाखवतात आपल्याला. ते अतिशय महत्त्वाचा आणि मोठा घाट आहे, तो अतिशय प्रेक्षणीय घाट आहे. हा घाट या पहिल्या बाजीरावांनी बांधलेला आहे आणि त्याची पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. ती पत्र डेक्कन कॉलेजमध्येच आहेत. सांगायचं म्हणजे ती पत्र डेक्कन कॉलेजमध्येच आहेत, ओरिजिनल पत्र आहेत. आणि तो घाट पहिल्या बाजीरावांनी बांधला. आजही पहिल्या बाजीरावांनी बांधला. हे आजही तिथे जे उत्तर प्रदेशचे सरकार आहे त्यांनी तिथं मोठा बोर्डच लावलेला आहे की हे जे निर्माण हे पहिल्या बाजीरावांनी केलेलं आहे. थोडंसं चुकी आहे त्याच्यामध्ये, पण त्यांनी मराठी राज्यकर्त्यांनी हा घाट बांधलाय. हे कर्तृत्व हे जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे तिथल्या सरकारने. तर सांगायचं म्हणजे की हा जो बादशाह होता, हा पहिला बाजीराव होता. या पहिल्या बाजीरावाच्या साधारणपणे 1736 साली मोहम्मद हे काय जो तिथला राजा होता, दिल्लीचा जो बादशाह होता मोहम्मद शहा, ह्या शहा बरोबर शहाशी त्यांनी साठालोटा केला होता. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी मला अलाहाबाद, गया, अयोध्या बरोबर काशी सुद्धा मला जहागीर म्हणून द्या, असं त्यांनी या मोहम्मद शहाकडे मागणी केली होती. अर्थात ती मागणी काय मोहम्मद शहाच्या काळामध्ये पूर्ण झालेली दिसत नाही. पण अशा तऱ्हेची मागणी करणं आणि अशा तऱ्हेचं जे हिंदू धर्माचं जे पवित्र क्षेत्र आहे, आणखीन जे हे आहे तीर्थक्षेत्र आहे, ते आपल्या ताब्यात असावं अशा तऱ्हेची इच्छा मात्र पहिल्या बाजीरावांनी दर्शवलेली आपल्याला त्या पत्रातून दिसते. ओरिजिनल पत्र अस्तित्वात आहे, ते प्रसिद्ध झालेलं आहे. तर अशा तऱ्हेने करार हा केलेला दिसतो. पेशवे दप्तरचे जे खंड आहेत त्यामध्ये हा कागद प्रसिद्ध झालेला आहे. मोहम्मद शाह बरोबरचा जो करार जो पहिल्या बाजीरावांनी केलाय तो. त्यानंतर जे त्याचा पहिल्या बाजीराव जो मुलगा आहे तो नानासाहेब पेशवा, ह्या नानासाहेब पेशव्यांनी तर तिथे उत्तर भारतामध्ये त्यांनी जवळजवळ आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या 4 मोहिमा उत्तर भारतामध्ये केलेल्या दिसतात. आणि ह्या 4 मोहिमेमध्ये तो उत्तरेकडे दिल्लीकडे जातो. तर दिल्लीकडे जाताना त्याला एक तर हा जो बंगाल आणखीन हा जो अयोध्येचा जो परिसर आहे, हा परिसर फार सुपीक आहे. कारण गंगा नदीच्या काठावरचा हा परिसर आहे. म्हणजे नुसतं बी टाकलं तरी ते तिथनं काही पाणी नाही दिलं तरी तिथं उगवतं.
इतका तो सुपीक प्रदेश आहे आणि त्यातनं रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणात ह्याला मिळत असे. म्हणजे दिल्लीची बादशाही चालायची कशावर? तर माळवा हा सुपीक भाग आहे. आणखी नंतरच्या काळामध्ये नंतरच्या ह्याच्यामध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसा हे जे महानदी आणखी गंगेच्या किनाऱ्याचे जे प्रदेश आहेत तिथनं मोठ्या प्रमाणात महसूल मिळायचा. आणखी ह्या सगळ्या महसुलावरच दिल्लीची बादशाही तगून असायची आर्थिक बाबतीमध्ये. तर आर्थिक बाबतीमध्ये मराठ्यात तुम्हाला माहिती की नेहमी तंगी असायची. त्यामुळे जेव्हा उत्तर भारतामध्ये जेव्हा हे नानासाहेब पेशवे तिथे गेले तेव्हा त्यांचं लक्ष ह्याच्याकडे गेलं, बंगाल, बिहार, ओरिसाकडे. आणि तेव्हा त्यांना एक मोठा विरोध झाला, तो मराठी माणसाकडनं झाला. तो म्हणजे नागपूरकर भोसले जे आहेत त्यांच्याकडनं झालेला दिसतो. कारण नागपूरकर भोसले सुद्धा आपल्या पराक्रमाने तिथे नागपूरपासून बंगालपर्यंत त्यांनी मोठ्या लढाया करून तो प्रदेश आपल्या काबीज केला होता. त्यामुळे तो जो सुपीक भाग आहे आणि सुपीक भागातून जे आर्थिक आमिष आहे त्या आर्थिक जो लाभ आहे तो मिळवण्यासाठी हे दोन मराठी राज्यकर्ते एकमेकांमध्ये भिडण्याचा प्रसंग त्यावेळेला आला होता. आणि हे सगळं इतिहासच झालं. ह्याचा काही वाराणसीशी संबंध नाही. पण ह्याच दरम्यान हे जेव्हा लढाई चालू होती ह्याच दरम्यान नानासाहेब पेशवे हे तिथे गेलेले दिसतात. आणि हे नानासाहेब पेशवे असं बखरीमध्ये लिहिलेलं आहे. नानासाहेब पेशवे मिर्झापूरला म्हणजे तिथे वाराणसी शेजारी जे एक गाव आहे मिर्झापूर म्हणून, तिथपर्यंत ते जाऊन पोहोचलेले आहेत. त्यांच्याबरोबर मोठं सैन्य 50 लाखाचं सैन्य आहे, 50,000 1 लाखाचं सैन्य त्यांच्याबरोबर. त्यामुळे लढाईच्या दृष्टिकोनातून ते सक्षम आहेत. आणि ते म्हणतात की आता मी ही काशी मी घेणार. तेवढ्यात तिथले जे सगळे मराठी पंडित आहेत ते पंडित त्यांच्याकडे एक अर्ज घेऊन येतात आणि ते म्हणतात की कृपा करून तुम्ही ही लढाई करू नका. कारण हे जर तुम्ही घेतलं, तुम्ही जिंकलत आणि तुम्ही नंतर परत निघून जाल तर तुम्ही निघून गेल्यानंतर आमचं संरक्षण कोण करणार? कारण हा जो अयोध्येचा नवाब जो बसलेला आहे तो त्या नवाबाने एक चाल करून यांना सांगितलं की तुम्ही जर तुमच्या राजाला नानासाहेब पेशव्यांना परत पाठवलं नाही तर नानासाहेब पेशवा गेल्यानंतर तुमची मुंडकी उडवली जातील. पेशव्यांची शकावली नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे. साधारणपणे ही 1743 सालची घटना आहे ह्या नानासाहेब पेशव्यांच्या ह्याच्यातली. आणखी नानासाहेब पेशवे तिथं जाऊनही मराठी लोकांनी विनंती केल्यामुळे, कारण शेवटी काय असं आहे की काशी विश्वनाथ मंदिर हे आहे महत्वाचं आहे का आपला जीव महत्वाचा आहे? तर तिथले जे मराठी पंडित आहेत त्यांनी आपला जीव महत्वाचा मानला आणि पेशव्यांना सांगितलं की तुम्ही इथनं निघून जा. आणि तुम्ही जर इथनं निघून गेला नाही तर तुम्ही निघून गेल्यानंतर आमची खैर नाही. कारण हा जो अयोध्येचा नवाब आहे तो आम्हाला इथे राहून देणार नाही. तर कृपा करा आणि तुम्ही हा वाराणसी किंवा काशी जिंकून येण्याचा नाद सोडू द्या. आणि ह्याला फक्त मग नंतरच्या ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये असं दिसतं की हा हात बांधून आणखीन ओले ते गंगा नदीमध्ये स्नान करून ओले ते जाऊन हे नानासाहेब पेशवे जाऊन काशी विश्वनाथ दर्शन करून परत आले. लढाई मात्र त्यांनी केली नाही असं आपल्याला ह्या प्रसंगातनं त्या बखरीच्या ह्याच्यातनं आपल्याला दिसून येतं. पण हे झालं बखरीतलं. हे सगळं हे नानासाहेब पेशव्यांचा हा बखरीचा संबंध आपल्याला दिसतो. हाच नानासाहेब पेशव्यांच्या बरोबर मल्हारराव होळकरही त्याचं काय होतं तर आपल्याला एक ओरिजिनल पत्रच मिळालेलं आहे. त्या पत्रामध्ये जो प्रसंग नानासाहेब पेशवेशी संबंधित दाखवलेला आहे तोच प्रसंग मल्हारराव होळकरांशी संबंधित दाखवलेला आहे. आणि सेम तसंच की मल्हारराव होळकर ह्या पत्रातनं काशी विश्वनाथची पुनर्स्थापना करण्याचा इच्छा व्यक्त करतोय. पण ते जे तिथले जे मराठी पंडित आहेत ते मात्र त्याला सांगतात की कृपा करा. आणखीन ह्याच्यासारखंच आहे की तुम्ही ह्या फंदात पडू नका, जीर्णोद्धार करायच्या फंदात पडू नका. अशा तऱ्हेचं पत्र मल्हारराव होळकरांशी संबंधित आहे. ते आपल्याला प्रसिद्ध आहे ते पत्र. म्हणजे सगळ्यांना ते वाचायला उपलब्ध आहे. तर छत्रपती आहेत, पेशवे आहेत, त्यांचा यानं त्या कारणाने काशीची संबंध आलेला दिसतो. प्रत्यक्षात काशी यांच्या ताब्यात नाहीये. पण काशीला म्हणजे आज जसं आहे की तिथं जरी मुस्लिम सत्ताधीश असला
तरी मुस्लिम सत्ताधीश इथनं लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने इथनं माणसं जात आहेत, सत्ताधीश जात आहेत. पण मुस्लिम सत्ताधीश आहे त्यांनी कधी काशी विश्वनाथच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं नाही असा कधी अटकाव केलेला दिसत नाही. ह्याचं कारण ह्याचं आर्थिक कारण आहे असं दिसतं. जे लढाई करून तिथे दर्शनाला गेले मराठी राज्यकर्ते, असं काही झालं नाहीये. त्यांना परवाने मिळून, लायसन्स, आधी त्यांना दस्तक मिळतात, दस्तक म्हणतात त्याला, दस्तक त्यांनी मिळवलेली आहेत, त्याची परवानग्या मिळवलेल्या आहेत आणि त्या परवानगीच्या आधारे हे सगळे राज्यकर्ते तिथे जाऊन काशी विश्वनाथचं दर्शन करून आलेले आपल्याला दिसतात. ह्याच्यामध्ये आर्थिक कारण म्हणजे कसं की जे इथले जे यात्रेकरू असतात ते यात्रेकरूंसाठी तिथे कर लावलेला असायचा आणि यात्रेकरू थोडे 1, 2, 10, 5, 15 हे यात्रेकरू नाहीत, लाखोच्या संख्येने हे यात्रेकरू भारतभरनं तिथे गेलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे तो जो नुसता बसून जो मिळणारा कर आहे तो करच इतका मोठ्या प्रमाणावर अयोध्येच्या नवाबाला मिळायचा की तो जर म्हणाला की परकीय लोक आहेत त्यांना येऊन देणार नाहीत, तर त्या आर्थिक लाभापासून तो या अयोध्येच्या नवाबांनी केव्हाही यात्रेकरूंना कधीही आडखडी केलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे जरी ते दुसऱ्या धर्माचे जरी शासक असले तरीही आपल्याला असं वाटेल की ह्यांनी असं कसं करतात, तर त्या पाठीमागे आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे हे आपल्याला कारण असले दिसतं. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग भाग असा आहे की पेशव्यांचे एक धार्मिक गुरु होते, त्यांचं नाव होतं नारायण दीक्षित पाटणकर म्हणून. हे साधारणपणे 1736च्या दरम्यान हे वाराणसीला जाऊन बसतात उच्च शिक्षणासाठी किंवा आणखीन अनेक त्यांचा सावकारीचा धंदा होता. आपल्या भारतामध्ये काय आहे की दोनच लोकांचा आपल्या लोकांवर गारुड आहे, ते म्हणजे एक तर फकीर तरी मनुष्य पाहिजे त्याच्या तरी आपण नादी लागतो, किंवा एक तर राजेबिंडा किंवा राज्यकर्ता मनुष्य पाहिजे त्याच्या नादी आपण लागतो. म्हणजे फकीर म्हणजे आपण म्हणू की महात्मा गांधींच्या पाठीमागे सगळा भारत उभा राहिला आणि दुसरे म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या पाठीमागे आपण उभं राहिला. म्हणजे एक तर फकीर पाहिजे किंवा एक तर राजेबिंडा राजकीय माणूस तरी पाहिजे. तर असं आपली मनोवृत्ती आहे अशी. तर हे जे गुरु होते नारायण दीक्षित पाटणकर, हे पेशव्यांचे धार्मिक गुरु होते. बरं, गुरु असल्यामुळे काय की जसं आपण आता पाहतो आसाराम आहे किंवा अनेक लोक आपण आत्ताच्या काळामध्ये पाहतो, यांच्याकडे मोठमोठी हे धार्मिक गुरु असल्याबरोबरच ते मोठ्या प्रमाणावर पैसा सुद्धा जनरेट करतात ही लोक. त्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती मोठ्या प्रमाणात जमा होते आणि मग नुसती संपत्ती ठेवून काय करायचं, तर मग संपत्ती आल्यानंतर ते सावकारीचा धंदा सुद्धा करायचे ही लोक. म्हणजे ही आत्ताच्या काळाची गोष्ट आहे, त्या काळामध्ये तसंच होतं. ही जी सगळी लोक होती, नारायण दीक्षित पाटणकर हे धार्मिक गुरु बरोबरच हे पैसा असल्यामुळे हे सावकारी सुद्धा करायचे आणि त्यांनी ह्यांनी जाऊन पेढी टाकली होती या नारायण दीक्षित पाटणकरांनी. आणखीन त्याच्यामधले महाराष्ट्र आणखीन वाराणसी किंवा उत्तर भारत ह्यामध्ये जे आर्थिक व्यवहार व्हायचे सामान्य लोकांचे असतील किंवा राज्यकर्त्यांचे असतील, तर त्या वाराणसीला खूप मोठ्या अनेक पेढ्या होत्या. म्हणजे 50 पेढ्या असलेल्या आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतं. त्यामध्ये 10 पेढ्या मराठी लोकांनी टाकलेल्या दिसतात. पण ह्या सावकारी बरोबरच आणि धार्मिकपणाबरोबरच हे एक राजकीय लोकांना खेळवण्याचे उद्योग सुद्धा ही लोक करायचे. म्हणजे हे नारायण दीक्षित पाटणकर हे मरण पावल्यानंतर त्यांची 2 मुलं होती. त्या 2 मुलांपैकी एक मुलगा महाराष्ट्रात राहायचा आणि एक मुलगा वाराणसीला राहायचा. आणखीन वाराणसीमध्ये वाराणसीकर म्हणजे अयोध्येचा नवाब, आणखीन महाराष्ट्रातली पेशवे म्हणजे राज्यकर्ते. तर ह्या लोकांमध्ये राजकीय पत्रव्यवहार चालण्याचं काम हे ह्या दीक्षित कुटुंबाकडनं व्हायचं. सातारे नावाचं गाव आहे, तिथं हैदराबादच्या निजामाने दीक्षितांना जहागिरी दिली होती. आजही तिथे त्यांचं कुटुंब तिथं आहे, दीक्षितांचं लँडलॉर्ड कुटुंब आहे. तर हे राजकीय खेळी सुद्धा ही महाराज लोक करायचे. आणि हे कुटुंब का महत्वाचं आहे, ते ह्या कुटुंबांनी जी पत्र महाराष्ट्रात पाठवलेली आणि ह्या कुटुंबाशी जो पत्रव्यवहार झालाय तो पत्रव्यवहारच फक्त उपलब्ध आहे. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे 16व्या शतकानंतर
17व्या शतकानंतर वाराणसीचे इतिहासाची साधनं आपल्याला हिंदी पट्ट्यामध्ये मिळतच नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे मोगल बादशाहकडे किंवा त्या भागामध्ये आपल्याला ह्या काळातली कागदपत्र मिळत नाही. ती सगळी कागदपत्र आपल्याला त्या काळात 17व्या-18व्या शतकातली वाराणसीची माहिती घ्यायची असेल तर ती सगळी माहिती आपल्याला मराठी कागदपत्रात मिळते. इतपत मराठी लोकांचा व्यवहार तिथं चाललेला दिसतो. आणखीन तिथं लिहिलेलं आहे, म्हणजे एक मोठे इंडॉलॉजिस्ट होते, मोतीचंद्र म्हणून इंडॉलॉजिस्ट आहेत त्यांनी काशी का इतिहास नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की 17व्या शतकानंतर मला इथे एकही साधन मिळत नाहीये, इथल्या स्थानिक लोकांनी लिहिलेलं. आणि मला ह्या काळातलं जर वाराणसीचं मला जर इतिहास लिहायचा असेल तर मला मराठी साधनांवर अवलंबून राहावं लागतंय. आणि ती मराठी साधनं इतकी मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत त्या काळातली की तर मी तुम्हाला सांगितलं की ती तर एकतर मराठीच काशी होती आणि कागदपत्राच्या आधारे सुद्धा आपल्याला ते मराठी काशी कशी होती ते आपल्याला प्रूव्ह करता येणं शक्य आहे. आणि हे सगळे जे व्यवहार आहेत हे तिथनं सगळे अगदी बारीक सारीक उत्तम बातम्या ही सगळी लोक या पेशव्यांना या कागदपत्रांना हे करायचे. आणि ही सगळी कागदपत्र आपल्या पुण्यातल्या पेशवे दप्तर म्हणजे पुणे आर्काइव्ह मध्ये आजही चांगल्या स्थितीमध्ये उपलब्ध असलेली आपल्याला दिसतात. तर हे दीक्षित कुटुंब आहे, हे फार महत्वाचं असं आपल्याला दिसतं. पानिपतचं जे प्रकरण झालं, ते पानिपतचं जे प्रकरण आहे ते आपल्याला हे दीक्षित कुटुंबामुळे होता. पानिपत बरोबर झालं 14 जानेवारी 1761 ला झालं. तर दळणवळण साधनांचं नव्हतं, त्यामुळे आपण हरलोय. पानिपतवर मराठे हरलेत हे 15-20 दिवस महाराष्ट्रात समजलंच नाही. कारण दळणवळणाची सुविधाच नाही, कम्युनिकेशनच नाही. त्यामुळे पानिपतचं युद्ध मराठे हरल्यानंतर सुद्धा अनेक पत्र पेशव्यांना अनेक पत्र आलेत की हे सदाशिवराव भाऊ पेशवे हे जिवंत आहेत. आणखीन त्यांचं आणि अब्दालींमध्ये बोलणी सुरू आहेत. आणखीन कुठल्याही क्षणी समोरासमोर दोघे उभे ठाकलेले आहेत आणि कोणत्या क्षणी युद्धाला सुरुवात होईल अशा तऱ्हेची पत्र 14 जानेवारी 1761 ला आपण पराभव पावलाय. पण 27-28 जानेवारी पर्यंत अशा तऱ्हेची पत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला येत असलेली दिसतात, कारण दळणवळणाचा अभाव. तर आपल्याला पहिल्यांदा जेव्हा समजतं की मराठे हरलेले आहेत, ते हे जे समजलंय ते या दीक्षितांच्या पत्रातनं समजलंय. दीक्षितांनी पहिल्यांदा आपली बातमी कळवली की आपण हरलोय. ते साधारणपणे 14 जानेवारी नंतर 15 दिवस गेले मध्ये 27 जानेवारीला पहिलं पत्र येतंय त्यांचं, दीक्षितांचं पहिलं पत्र येतंय की मराठे आज सदाशिवराव भाऊ हरलेत आणि ते गायब झालेले आहेत, ते कुठे गेलेत समजत नाही. आणि मराठे हरून तिकडे हे पसरलेले आहेत. आणखीन त्यांची अतिशय हलाखीची परिस्थिती आहे. अशा तऱ्हेचं वर्णन या दीक्षित कुटुंबाच्या पत्रकाने, बाळकृष्ण दीक्षित म्हणून त्यांचा जो वाराणसी मधला जो राहणारा मुलगा आहे नारायण दीक्षित पाटणकरांचा, तो कळवतोय आपल्या. तो कोणाला कळवतोय तर आपला जो औरंगाबाद मध्ये राहणारा जो धाकटा भाऊ आहे त्याला हा कळवतोय ह्या सगळ्या बातम्या ह्या. त्यामुळे ह्या सगळ्या पत्रातनं आपल्याला पानिपतचं जे आपल्याला वर्णन मिळतंय ते वर्णन आपल्याला या दीक्षितांच्या पत्रातनं पहिल्यांदा मिळालेलं आपल्याला दिसतं. ही सगळी पत्र आजही उपलब्ध आहेत. जेव्हा पानिपत हरलो आपण, मराठे हरले, तेव्हा पानिपतवरनं ही वाराणसीमध्ये जी मराठी लोक आहेत त्यांच्यावर गडांतर झालं होतं. तर म्हणजे त्यांना डोंगर रंगामध्ये जाऊन हे लपून राहिली होती ही सगळी लोक, मराठी लोक तिथली. तर तिथं त्यांना आसरा देणारा जो मनुष्य होता वाराणसीमध्ये तो तिथला राजा होता, बळवंत सिंग म्हणून तिथला काशीचा राजा आहे. म्हणजे अयोध्येचा नवाब तिथं राज्य करायचा, पण त्या राज्यकर्त्याच्या अंडर हा प्रांतिक राज्यकर्ता होता नवाब. हा अयोध्येचा नवाब, दिल्लीच्या बादशाचा हा प्रांतिक नवाब. त्या नवाबाच्या अंडर वाराणसीचा आणखीन एक राजा होता, तो हिंदू राजा होता, त्याचं नाव होतं बळवंत सिंग म्हणून. तर ह्या बळवंत सिंहांनी ह्या सगळ्या मराठी लोकांना आश्रय दिला. मराठी लोकांबद्दल त्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये तिथल्या लोकांमध्ये मोठा क्षोभ हे तयार झाला होता. आणि त्यामुळे त्यांचे कर्तव्य, तर वाराणसी हे त्यांचं मोठं ठिकाण होतं.
त्यामुळे ह्या सगळ्या लोकांचा वाराणसीकडे डोळा होता. आणि ही सगळी लोक नेसत्या वस्त्रांशी शेजारच्या डोंगररांगामध्ये, जसं शिवाजी महाराज जसं कुणी आलं की लगेच किंवा कुणी मराठी राज्यकर्ते नेहमी या मावळ भागामध्ये जाऊन बसायचे, ह्या निबिड अरण्यामध्ये, आणखीन ह्या डोंगर रांगेमध्ये. तसंच त्या ह्या शेजारी सुद्धा, वारणेचे शेजारी सुद्धा हे बसले आणि त्यांना सहाय्य केलं. हे तिथला जो राज्यकर्ता होता बलवंत सिंग म्हणून, राजाच आहे, काशी नरेश आहे. त्या काशीच्या काळ मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून, आणि त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांना संरक्षण दिलेलं आपल्याला दिसतं. तर हे सगळे हे राज्यकर्ते होते. नंतरच्या काळामध्ये रघुनाथराव पेशवे असतील, माधवरावच्या काळामध्ये सुद्धा माधवराव जेव्हा थेऊरच्या गणपती मंदिरामध्ये मरणावस्थेत होता, तेव्हा त्यांनी एक याद लिहून ठेवलेली आहे. याद, त्या यादीमध्ये त्यांनी एक कलम त्यांनी टाकले दिसतं की मला जे थोरले जे पेशवे आहेत त्यांची जी इच्छा आहे की काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करायचं, ती माझ्या हातनं झाली नाहीये, तर ती तुम्ही पुढचे जे मराठी राज्यकर्ते येतील ती त्यांनी पूर्ण करावी, अशी याद ह्या माधवराव पेशव्यांनी तयार करून ठेवली दिसते आपल्याला. म्हणजे हे कारण असं की प्रत्येक राज्यकर्त्याला काशी ही परकीय लोकांच्या, परकीय सत्ताधीशांच्या हातातून सोडवायची आहे, हेच त्याच्या मागची आपल्याला भूमिका असलेली आपल्याला दिसते. अतिशय त्या पुढचं अतिशय रोमांचक असलेलं एक प्रकरण आहे ते म्हणजे हे जे प्रकरण येतं ते म्हणजे नाना फडणवीसच्या काळामध्ये, म्हणजे 1780च्या काळामध्ये. त्याच्या अगोदरची एक घटना झालेली तुम्हाला मी सांगतो, अतिशय इंटरेस्टिंग घटना आहे. मी पानिपतच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं, तर पानिपतमध्ये सदाशिवराव भाऊ गायब होतात. आणखीन नंतर ते महाराष्ट्रामध्ये 3 तोतई निर्माण झालेले दिसतात. आणि ते तोतई निर्माण झाल्यानंतर त्यांनी ते इथल्या लोकांमध्ये प्रक्षोभ निर्माण करायचे की मीच राज्यकर्ता आहे आणि माझ्याकडेच तुम्ही या. त्यामुळे जो त्यावेळेचा सत्ताधीश असायचा त्याला असुरक्षितता वाटायला लागायची. असे 3 तोतय या नानासाहेब सदाशिवराव होते तयार झालेले दिसतात. त्यापैकी 2 तोतयांना पेशवे मारतात, पण हा एक तोतया तिथनं उत्तर भारतामध्ये प्रवास करत करत एक तोतया वाराणसीला जाऊन बसतो आणि तो तिथल्या लोकांना सांगतो की मीच खरा सदाशिवराव भाऊ आहे. आणखीन माझ्याकडे आता पैसे नाही आहेत तर तुम्ही पैसे द्या म्हणून त्या लोकांकडनं तो अनेक वेळेला डोनेशन्स घेतो, दान घेतो त्यांच्याकडनं की तुम्ही मला पैसे द्या असे. आणि तिथली लोक आपल्या पेशव्यांना मानत असल्यामुळे त्या लोकांनी त्यांना पैसे लाखो रुपयाच्या देणग्या किंवा दान दिलेली ह्या तोतयाला दिसतात. पण नंतर हा तोतयाचं काय झालं की बिंग फुटतं. नंतर हा काशीमध्येच हा राहिलाय, बिंग फुटतं. आणि त्यांनी स्वतः मग पालखी एक 10-15 हजार सैन्य त्यांनी तयार केलं आणि तो सगळीकडे त्या पालखीतनं सगळ्या वाराणसीमध्ये हिंडायचा सगळीकडे. आणि आपल्या त्या आपण जे सैन्य ठेवलंय त्या सैन्याच्या आधारे तिथल्या स्थानिक जनतेला तो त्रास द्यायला लागला होता. त्याच्या काळामध्ये अयोध्येच्या नवाबाकडनं सत्ता जाऊन हे कलकत्त्याकडे इंग्रजांच्या काळामध्ये वाराणसी सत्ता आलेली दिसते. आणि जो तिथला जो राजा होता ह्या राजावर रेसिडेंट इंग्रजांनी नेमलेला होता. तेव्हा तिथला जो रेसिडेंट होता म्हणजे कलकत्त्याचं जे गव्हर्नर ऑफिस होतं त्यांच्यातर्फे एक वाराणसीमध्ये एक रेसिडेंट राहायचा. कळलं की हे जे महाशय आहेत, तोतया महाशय सदाशिवराव भाऊ आहेत, त्यांचा इथल्या जनतेला फार त्रास होतोय. तर त्यांनी त्याला अटक करून चुनारगड म्हणून एक किल्ला आहे, चुनारगड किल्ल्यामध्ये त्याला कैदेत ठेवतात. आणि जवळजवळ तो तिथे 5-6 महिने कैदेत बसलेला दिसतो. नंतर वॉरन हेस्टिंग म्हणून त्याला सोडवतो. आणि पण नंतरच्या काळामध्ये मग त्याच्यावर अनेक बंधने टाकली जातात आणि तो तिथंच मरतो. हे एक अतिशय इंटरेस्टिंग प्रकरण आहे. पण त्यानंतरचं इंटरेस्टिंग प्रकरण म्हणजे नाना फडणवीसाच्या काळातलं इंटरेस्टिंग प्रकरण आहे. तर ते रोमांचकारक असा तो एपिसोड आहे. आणि तो त्या एपिसोडची पत्र फक्त हा जो नाना त्या काळामध्ये साधारणपणे 1757 साली प्लासीची लढाई झाली आणि बंगाल त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर 1764 साली बक्सरची लढाई झाली. आणि ह्या 2 लढायांनंतर तिथला जो सगळा भाग आहे तो सगळ्या इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. आता ताब्यात आल्यानंतर इंग्रजांच्या आकांक्षा वाढल्या आणि त्यांनी भारतभर आपल्याला कुठे आणखीन सत्ता मिळते का हे करायचा प्रयत्न सुरू केला, चाचपणी करण्याचा प्रयत्न सुरू केला. मग मद्रास भागामध्ये, मग मुंबईमध्ये त्यांनी पेशव्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. खाली त्यांनी टिपू सुलतान किंवा जो हैदर आहे
त्याला त्रास द्यायला सुरुवात केली ह्या लोकांनी. तर ह्या लोकांवर चढाई करण्यासाठी म्हणून ह्या इंग्रज लोकांनी तिथल्या वाराणसीच्या लोकांवर कर बसवले की आम्हाला खाली टिपू सुलतानवर सॉरी करायची आहे, हैदरवर सॉरी करायची आहे, तर आमच्याकडे पैसे नाहीत, तर तुम्ही त्यांना घरपट्टी, म्हणजे पहिल्यांदा भारतामध्ये घरपट्टी आहे इंग्रजांनी लावली वाराणसीमध्ये. हाऊस टॅक्स भारतामध्ये अस्तित्वात होता, तो या इंग्रजांनी पहिल्यांदा वाराणसीमध्ये बसवला, हाऊस टॅक्स. आणि वाटेल ती कायदे करून फक्त पैसे मिळणं हाच एक त्यांनी हे उद्देश ठेवला इंग्रजांनी. आणि मग त्यांनी पण ह्यानी काय झालं की तिथल्या स्थानिक लोकांमध्ये क्षोभ निर्माण झाला. तिथल्या इंग्रज सरकारविरुद्ध अनेक विरुद्ध वातावरण तयार झालं. आणि तो जो राजा होता, त्या राजाला तर त्यांनी लाखो रुपये आणि तू इतके इतके सैन्य आणून दे आणि इतके इतके लाखो रुपयाचे तू पैसे तू खंडणी दिल्याशिवाय तुझं चालणार नाही, अशा तऱ्हेने त्रास द्यायला सुरुवात केली. तर तो तिथला जो राजा होता, हा बळवंत सिंग म्हणून जर राजा होता, त्यानंतर त्याचा मुलगा चेतसिंग म्हणून तो राज्यावर आला. या चेतसिंगला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, या वॉरन हेस्टिंगनी. तर वॉरन हेस्टिंग ही ओरिजिनल पत्र आजही डेक्कन कॉलेजमध्ये आहेत. ही ओरिजिनल पत्र. लाला सेवकराम म्हणून एक नाना फडणवीसांचा एक वकील होता, तो कलकत्ते इंग्रजांकडे होता. हा जो वकील होता, ह्या वकिलाच्या 5 पिढ्या मराठी घराण्याच्या, मराठी सत्ताधीशांच्या हाताखाली झाल्या होत्या. कलकत्त्याच्या ईस्ट इंडियन कंपनीच्या ऑफिसमध्ये हा वकील म्हणून हा करायचा. आणि त्याची पत्र या नाना फडणवीसांना आलेली आहेत. तर ती पत्र अतिशय खूप पत्र आहेत, 101 पत्र आहेत टोटल. तर ही सगळी माहिती तुम्हाला हिंदी कागदपत्रामध्ये मिळत नाही. आपल्याला 2च कागदपत्र मिळते, म्हणजे एक इंग्रजांची बाजू असलेली इंग्रजांची कागदपत्रे मिळतात, पण भारतीयांची बाजू असलेले पत्र म्हणजे फक्त हे मराठीच पत्रावर आहे. त्यांच्याकडे ह्या बाबतीतला उत्तर भारतीय लोकांकडे ह्या बाबतीतला एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. ते सगळे मराठी पुराणावर त्यांचं सगळं अवलंबून आहे. तर ही जी सगळी लाला सेवकरांनी लिहिलेली पत्र आहेत, अतिशय इंटरेस्टिंग पत्र आहे. ह्या चेतसिंगने या वॉरन हेस्टिंगच्या विरुद्ध बंड केलं आणि त्या बंडाला चिरडण्यासाठी म्हणून वॉरन हेस्टिंग कलकत्त्याहून वाराणसीमध्ये आला. तर त्यांची धक्काधक्की खूप झालेल्या दिसतात यामध्ये. आणखीन मग वॉरन हेस्टिंगने त्या चेतसिंगला कैदेत टाकलं. त्या कैदेतनं त्या चेतसिंगनी सुटका करून घेतली, माणसं जमा केली. आणि एक वेळ असं आणलं की त्या चेतसिंगनी त्या वॉरन हेस्टिंगला इतकं चेपत नेलं होतं की त्याचा फक्त मुर्दा पडण्याचा बाकी होता. म्हणजे तो जर सक्सेसफुल झालं असतं तर वॉरन हेस्टिंगने ते पुढे नंतर जे कारनामे केलेले आहेत ते झाले नसते. इतिहास एखादी बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण दुर्दैव असं आहे की तिथे परत मराठीच राज्यकर्ते आले. म्हणजे नागपूरकर भोसल्यांचा तिथे एक वकील होता, विश्वंभर पंत म्हणून. तर तो त्याला वॉरन हेस्टिंगने गंमत सांगतो, त्या वॉरन हेस्टिंगने पैसे देऊन त्याला इंग्रजांचाच नोकर करून टाकला. म्हणजे तो नोकर होता नागपूरकर भोसल्यांचा, पण इतके पैसे देऊन त्यांनी इंग्रजांच्या तर्फेने हा कारभार करायचा आणि इंग्रजांचं कसं चांगलं होईल असंच बघायचा. तर हा जो विश्वेश्वर पंत होता, ह्या वॉरन हेस्टिंगचा जीव वाचवला, नाहीतर तिथंच तो मृत्यू पावला असता वॉरन हेस्टिंग. पण तो आपल्या जीवानिशी निसटला. तर ह्या विश्वेश्वर पंथाचं वैशिष्ट्य असं की इतका तो आहार गेला वॉरन हेस्टिंगच्या की त्यांनी स्वतःचा जो मुलगा होता त्याचं नाव हेस्टिंग ठेवलं, वॉरन हेस्टिंग. आणखीन कळवलं हेस्टिंगला की मी ईस्ट इंडिया कंपनीची पर्शियन डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये पत्र आहे. आणखीन तो लिहितोय, वॉरन हेस्टिंग त्याला हे करतोय, अभिनंदन करतोय की तुम्हाला मुलगा झाला आणि तुम्ही तुमच्या मुलाचं नाव माझ्या नावावरूनच ठेवलेलं आहे, त्याचं मुलाचं नाव ते हेस्टिंग ठेवतो. हा चेतसिंगचं महत्व म्हणजे काय आहे की मराठ्यांकडे येऊन बसतो. म्हणजे इतकं आहे की ह्या चेतसिंगला लिहिलेलं पत्र, नाना फडणवीस आणि चेतसिंग मध्ये पत्र आहे की आणि त्या नाना फडणवीसांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र आहे, ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. अतिशय महत्वाचं पत्र आहे. 1-2 सेकंद तुम्हाला मी सांगतो. अतिशय महत्वाचं पत्र आहे ते. नाना फडणवीस चेतसिंगला लिहितोय, इंग्रज बेईमान, छिद्रान्वेषी, बंगाल वगैरे ज्या दौलती त्यांचा पाय शिरला त्यातील अहवाल काय झाला व इनाम देऊन स्नेह कसा राखतात हे महशूर आहे. दक्षिणे सुद्धा याच प्रकारचे त्यांचे कपट वाढवीत चालले आहे. खुशकीत
टोपीकरांची चाल वाईट, सबब यास पोक्त सज्जा करून काढून लावावे. हीच नेक सल्ला जाणून इंग्रजांचे तब्बीचा नक्षा सरकारात मकरूर झाला आहे. सरकारात म्हणजे पेशव्यांच्या दरबारामध्ये असा एक ठराव झालेला आहे की इंग्रजांना इथून घालून टाकावं. इंग्रज कसे आहेत? इंग्रज बेईमान आहेत, छिद्रांवेशी आहेत आणि ते जिथं जिथं पाय टाकतात तो पाय नंतर ते त्या प्रदेशांना कधी काढतच नाहीत, असं नाना फडणवीसांचं इंग्रजांच्या बद्दलचं हे आहे, मत आहे. आणि तो ते मत ह्या चेतसिंगला तो आपल्या पत्रातनं कळवत आहे. हा चेतसिंग नंतर मराठ्यांच्या आश्रयाला आला. आणखीन शेवटपर्यंत हा चेतसिंग परत वाराणसीत जाऊ शकला नाही. चेतसिंगनी वॉरेन हेस्टिंगला मरणाच्या पर्यंत नेऊन सोडलं होतं. हे जी मनामध्ये इंग्रजांनी मनामध्ये ते हे आठवण ठेवून चेतसिंगला परत येऊ दिलं नाही. आणि चेतसिंगचा जो चेतसिंगच्या घराण्यातला जो दुसरा वंश होता त्या वंशाला त्यांनी आपला एक डमी म्हणून पपेट म्हणून दुसऱ्या एका वंशाला तिथं गादीवर बसवतात आणि चेतसिंगच्या वंशाला ते तिथनं काढून टाकतात. हा चेतसिंग नंतर संपूर्ण काळ म्हणजे ही साधारणपणे घटना 1781 साली घडते. 1781 ते 1810 हा चेतसिंगचा कालखंड आहे. हा चेतसिंग राजा आहे वाराणसीचा. तो राजा ह्या राजाला काढून टाकतात. आणखीन तो राजा नंतर मराठ्यांच्या आश्रयाला येतो, महादेव शिंद्यांच्या आश्रयाला. आणखीन 1810 सालापर्यंत त्याची खबरदारी महादेव शिंद्यांनी घेतली दिसते. 1810 साली हा मरण पावतो. पण काय आहे की महादेव शिंद्यांनी इतका त्याला केलाय की आश्रय दिलाय की तो राजा आहे, तर त्याची खातरदारी सुद्धा तेवढीच ठेवली. तर महादेव शिंद्यांनी आपली जी जहागीर आहे, आपला जो प्रांत आहे, उज्जैन प्रांत आहे, उत्तरेतील जो प्रांत आहे, त्या प्रांतातनं एक भाग तोडून ज्या चेतसिंगला देतात आणि तिथे एक काशीचं राज्य तयार करतात वेगळंच. आजही जे चेतसिंगाचे जे वंशज आहेत त्यांची जी इस्टेट, आता त्याला इस्टेट म्हणतात, पण ती इस्टेट आहे ती आजही ग्वाल्हेरच्या राज्यामध्ये काशी नरेश इस्टेट अशा नावाने आजही तुम्हाला अस्तित्वात असलेली दिसते. म्हणजे हा काशी नरेश नंतरच्या काळामध्ये वाराणसीचा आहेच तो वेगळा. आणि ह्या चेतसिंगचा जो वंशज आहे तो महादेव शिंदेने दिलेली जी आहे, म्हणजे सांगायचा मतलब असा की महाराष्ट्रातील राज्यकर्ते ह्या वाराणसी संबंधित आहेत. तसाच वाराणसीचे जे राज्यकर्ते आहेत, जो राजवंश आहे, त्या राजवंशाचे सुद्धा मराठी लोकांशी, मराठी सत्ताधीशांशी संबंध होते आणि एकमेकांशी संबंध आपल्याला असे दिसतात ह्यांचे. आणि जसा मराठ्यांचा शेवटचा राजा जसा वाराणसीमध्ये कैदेत प्रतापसिंह जे हे होते, छत्रपती प्रतापसिंह, शेवटचा जो मराठ्यांचा राजा होता, तो राजाला निष्कासित करतात सातारच्या गादीवरनं 1738 मध्ये. 1838 ते 1847 इतका कालखंड, म्हणजे जवळजवळ 10 वर्षाचा कालखंड आहे हा 10 वर्ष ह्याला तिथे कैदेमध्ये ठेवलेले दिसतं या प्रतापसिंहाला. आणखीन तिला त्या वाराणसीची काही हवा आपल्याला काही पसंत पडत नाही, आणि तो तिथंच मरण पावतो. तर त्याच्याबरोबर उलट स्थिती अशी आली की वाराणसीचा जो राजा आहे त्या वाराणसीच्या राजाला मराठ्यांनी हे दिलेलं आहे, आश्रय दिलेला आहे. आणि तो जो राजा आहे त्या राजाला त्यांनी राजासारखंच वागवलेलं आहे, त्याला एक सेपरेट. आणखीन त्याचा सुद्धा मान मरातब या मराठ्यांनी ठेवला दिसतो. हे सगळं झालं राजकीय स्थितीमध्ये तुम्हाला सांगितलं. पुढचं जे सगळं प्रकरण आहे ते प्रकरण आहे की वाराणसीमध्ये जे महर्षी पंडित आहेत आणि त्यांनी जे संस्कृत विद्येमध्ये काम केलेलं आहे, हिंदू धर्मविषयक ग्रंथ लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये काय योगदान आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की हे भट्ट आहेत, भट्ट घराणं आहे, शेष घराणं आहे, पुंटांबेकर घराणं आहे, चेद्रुवेदी उर्फ चौधरी घराणं आहे, पायगुंडे आहे, धर्माधिकारी. त्या भट्ट घराण्याचं जे वैशिष्ट्य आहे की मराठी लोकांनी तिथे धार्मिक बाबतीमध्ये आणखी संस्कृत विद्येच्या बाबतीमध्ये अक्षरशः तिथे राज्य केलेलं आपल्याला दिसतं तिथे. आणखीन ह्या भट्टांना इतका मान आहे की अग्रपूजेचा मान आहे. म्हणजे तिथल्या ज्या सगळ्या ज्या सभा होत असत, वादविवादाच्या सभा असू देत किंवा धर्मनिर्णयाच्या सभा असू देत, तर ह्या सभेचं नेतृत्व हे भट्ट घराणं करत असत. आणि ह्या भट्ट घराण्याच्या शिवाय जवळजवळ 200-300 वर्ष
म्हणजे 16व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत ह्या भट्टघराण्यांनी ह्या बाबतीमध्ये राज्य केलेलं दिसतं. इतका त्यांचा प्रभाव आहे आणि त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेत. म्हणजे ह्या भट्टघराण्यामध्ये नारायण भट्ट झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये त्यांचे कमलाकर भट्ट असतील किंवा नंतरच्या काळामध्ये गागा भट्ट, कमलाकर भट्ट आणि शूद्र कमलाकर नावाचा ग्रंथ लिहिला. तर ह्या ग्रंथांनी नंतर ह्या शूद्र कमलाकरच्या ग्रंथांनी नंतर इंग्रजांच्या काळामध्ये इथले हिंदू धर्माविषयक कायदे तयार केले गेले. ह्या सगळ्या लोकांनी जे ग्रंथ लिहिले ते कसं आहे की इंग्रजांच्या काळामध्ये काय आलं, हिंदू धर्मासाठी वेगळे कायदे आणखीन मुस्लिमांसाठी वेगळे कायदे असे धर्माप्रमाणे कायदे तयार केले गेले होते. तर हिंदू धर्माप्रमाणे जे कायदे तयार केले गेले हे सर्व कायदे हे मराठी लोकांनी जे वाराणसीमध्ये जे धर्मग्रंथ लिहून ठेवले होते ह्या धर्मग्रंथाच्या आधारेच त्यांनी केलं आणि त्यामुळे ह्या लोकांचं महत्व तिथे वाराणसीमध्ये खूप वाढलं, या मराठी लोकांचं महत्व. आणि त्यांना इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा म्हणजे आधीच्या कारकिर्दीमध्ये तर धार्मिक दृष्टीने आणि संस्कृतीच्या विद्येच्या दृष्टिकोनातून महत्व होतंच, पण इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा यांचं महत्व वाढलं कारण यांना इंग्रजांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये ह्या सगळ्या विद्वानांना सामावून घेतलं गेलं आणि त्यांनी जे हिंदू धर्मविषयक ग्रंथ आणि कायदे कानूनची पुस्तकं तयार केली होती त्या आधारावर हिंदू लॉ इंग्रजांनी निर्माण केला. आणि नंतरच्या काळामध्ये जो आत्ताच्या काळामध्ये जो हिंदू लॉ तयार झालेला आहे तो लॉ हा मराठी लोकांनी जे काम केलेलं आहे संस्कृत विद्येमध्ये वाराणसीमध्ये त्या धर्मग्रंथांच्या आधारे तयार झालेले आपल्याला हे हिंदू लॉ आपल्याला दिसतो. तर हे भट्ट घराणं आहे. या भट्ट घराण्याचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी तुम्हाला सांगितलं ते मी रिपीट करण्याची आवश्यकता नाहीये, पण गागा भट्टाचं जे कर्तृत्व आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ते कुठलाही मराठी मनुष्य विसरू शकणार नव्हता. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्हाला जर इथं लेजिटिमेसी पाहिजे असेल तर तुम्हाला राज्याभिषेक करून घेणं आवश्यक आहे. आणि निर्णय मान्य करून शिवाजी महाराज स्वतः राज्याभिषेक करून घेतात. म्हणजे 200, 300, 400 वर्षाच्या कालखंडामध्ये जी प्रथा बंद पडली होती विजयनगर नंतर ती ह्या गागा भट्टाच्या आग्रहामुळे शिवाजी महाराजांनी त्याचं पुनर्जीवन केलेलं दिसतं. आणखीन क्रांतीच झाली. म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणं ही मराठी संस्कृतीतली मराठी राज्यकर्त्यांमधली एक क्रांतिकारक घटनाच आहे आणि त्या घटनेचा जो करता धरता सर्व आहे तो हा गागा भट्ट असलेला आपल्याला दिसतो. तर शेष घराणं सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे, पुणतांबेकर आहे. ही सगळी जी घराणी आहेत ना ही सगळी घराणी गोदावरी काठची राहणारी आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं सगळं तर अगदी तुम्ही पैठण बसून बघितलं, पैठण असेल, पुणतांबे असेल, नंतर संवत्सर ह्यांची गावांची नावं सुद्धा बघा, गावांची नावं सुद्धा अशीच आहेत. संवत्सर गावांचं नाव आहे, पुणतांबा आहे, नंतर पैठण आहे. ह्या सगळ्या गोदावरी काठची सगळी लोक आहेत आणि उच्च शिक्षणासाठी आणि हे करण्यासाठी ही सगळी तिथं गेलेली दिसतात. आणि त्यांनी अनेक योगदान ह्या संस्कृत विद्येमध्ये आपल्याला असं झालेलं दिसतं. हे जे पायगुंडे नावाचं घराणं आहे ते आपल्या दृष्टीने महत्वाचं काय आहे की ह्या पायगुंड्यांकडे रामशास्त्री प्रभूंचे शिक्षण ह्या पायगुंड्यांकडे झालेलं आहे. आणखीन ह्या रामशास्त्री प्रभूंनंतर नंतरच्या काळामध्ये रामशास्त्री प्रभूंच्या काळानंतर नीलकंठ शास्त्री थत्ते म्हणून एक न्यायाधीश झाले. तर त्यांचं शिक्षण या पायगुंडेकडे झालेलं दिसतं. ते सगळे ही लोक आहेत ह्या लोकांचं धर्मविषयक सुद्धा काम आहे. म्हणजे काय आहे की महाराष्ट्रामध्ये आजही तुम्ही बघितलं तर जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर आहे. आणखीन ह्या दोन जातींमध्ये भांडणं होण्याचं आणि त्यांना ग्रामण्य निर्माण व्हायची. म्हणजे एक जाती दुसऱ्या जातीला कमी लेखण्याचा प्रयत्न करायची. आणि ही ग्रामण्य निर्माण झाल्यानंतर मग न्याय कोणाकडे मागायचा? तेव्हा तर हे मराठ्यांच्या काळामध्ये तर सत्ताधीश आले, पण मध्ये जे मुस्लिम सत्ताधीश झाल्यामुळे हिंदू धर्मांना न्याय देणारा मनुष्यच उरला नाही, सत्ताच उरली नाही. त्यामुळे मग हे सगळे जे हिंदू धर्मविषयक तंटे असायचे, धार्मिक तंटे, त्याला ग्रामण्य म्हणतात. ही सगळी ग्रामण्यांचे निर्णय करण्यासाठी ही सगळी ग्रामण्य प्रकरणं ही सगळी वाराणसीच्या ब्राह्मण सभेकडे जायची, ह्या पंडित सभेकडे जायची. आणि पंडित सभेचं नेतृत्व ही सगळी मराठीच लोक करत असायची. त्याच्यामध्ये मराठी लोकांचं वर्चस्व असायचं आणि मराठी लोकांनी निर्णय दिलेले आहेत. आणि ही ग्रामण्य कोणामध्ये झाली? ती ग्रामण्य साधारणपणे ब्राह्मणांमध्ये झाली दिसतात. म्हणजे चित्पावन विरुद्ध कराडे, चित्पावन विरुद्ध सारस्वत, चित्पावन विरुद्ध देवरुखे अशी ब्राह्मणांमध्ये झालेली दिसते. इतर धर्मामध्ये इतर जातीमध्ये झाली का? इतर जातींमध्ये सुद्धा झाली ही ग्रामण्य.
सामान्य न्याय मिळवण्यासाठी ह्या सगळ्या विद्वत सभेकडे जायचे वाराणसीमध्ये आणि विद्वत सभा निर्णय द्यायचांकडे ह्या सगळ्या, तरीही ह्यांचे निर्णय मान्य केले जायचे. पण राजकीय सत्ता नसल्यामुळे ह्यांचे निर्णय काही वेळेला फिरवले जायचे नंतरच्या काळामध्ये. म्हणजे कारण की तो निर्णय मान्य करा असं सांगणारी राजकीय सत्ता नसल्यामुळे तो निर्णय जोपर्यंत इथली लोक मानतायत, इथली जनता मानते, तोपर्यंत तो निर्णय चालायचा. कालांतराने परत ग्रामण्य निर्माण व्हायचं नव्याने, आणि परत नव्याने ग्रामण्य तयार झालं तर परत त्यांच्याकडे जायचं. अशा तऱ्हेने जवळजवळ 300-400 शतकं ही अनेक ग्रामण्य तयार झालेली आपल्याला दिसतात. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ब्राह्मण जातीमधली ग्रामण्य अधिक मोठे, कारण इतर समाजामध्ये सुद्धा ग्रामण्य झाली पण त्यांची लिखित साधन उपलब्ध नाहीयेत. ब्राह्मण जातीकडे लिखाण हे साधन असल्यामुळे त्यांची कागदपत्र आणि त्यांचे जे धर्मनिर्णय विषयक जे निर्णय होते ते पत्र आजही ओरिजिनल कागदाच्या रूपाने इथे अस्तित्वात असल्यामुळे त्यांचे पुरावे आपल्याकडे राहिले. इतर जातींचे पुरावे कागदपत्रांच्या अभावी झाले नाहीत, पण नाही झाले असं नाही. आजचं आपलं माझं लेक्चर मी इथपर्यंतच थांबवतो. हे जे सगळे धर्मनिर्णय झालेले आहेत हे धर्मनिर्णय तिथल्या लोकांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने दिलेले आपल्याला दिसतात धर्मनिर्णय. आणखी इथल्या महाराष्ट्रीयन समाजामध्ये वादविवाद निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी जो वंचित समाज आहे, वंचित जात आहे, त्या जातीच्या बाजूनी त्या पंथाच्या बाजूनी निर्णय दिलेले ह्या आपल्या इथल्या विद्वत सभेने आपल्याला दिसतात. त्यांच्यामध्ये त्याची प्रागतिक विचारसरणीच दिसते. आज मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे की आज मी इथंच थांबतो. काशी यात्रा नावाचं प्रकरण आहे ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणखीन दुसरं म्हणजे स्थापत्य जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये दाखवण्यासारखं खूप गोष्टी आहेत. एक 5-50 स्लाइड्स माझ्याकडे मी पुढच्या ह्याच्यामध्ये लेक्चरला देईन. आजचं भाषण तुम्हाला कसं वाटलं? कारण आज मी सविस्तर तुमच्यासमोर राजकीय आणखीन धार्मिक गोष्टी ठेवल्या, पण मी पूर्णपणे ह्याला आज माझा पूर्ण विषय मांडून झाला नाहीये. तो जो आजचा विषय उरलेला आहे तो मी पुढच्या वेळेला देईन, आणि जो पुढचा नवीन विषय आहे स्थापत्याचा तोही त्या पुढच्या ह्याच्यामध्ये मी कव्हर करेन. तर आज मी इथंच थांबतो. फार म्हणजे एकदम भरपूर तपशिलांनी आणि सगळ्या तुम्ही जो कालखंडांची जी शृंखला दाखवली ती फारच अप्रतिम होती. म्हणजे अगदी नारायण भट्टांपासून तुम्ही परंपरा दाखवताय आणि आतापर्यंतचे जे तिकडे असलेले आणि अधिकारी वर्ग आहेत वाराणसी मधले, तर ते सगळे मराठी आहेत आणि त्यांनी आतापर्यंत काय योगदान दिलेलं आहे आणि त्यांचं कसं वर्चस्व आहे ही गोष्ट फारच म्हणजे मराठी माणसाला सामान्यतः ही माहिती नसते आणि ही खरोखर संशोधनातून पुढे आलेली गोष्ट आहे. त्यामुळे खूपच छान व्याख्यान होतं. म्हणजे भरपूर आम्हाला शिकायला मिळालं ह्याच्यातून. त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. काही प्रश्न असतील तर विचारा. हो. मी आता म्हणजे प्रश्नोत्तरांसाठी ओपन करतो. म्हणजे जर कोणाला असतील तर आपण तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. एक इन्फॉर्मेशन आहे की ब्रिटिशांचा सुरत रेकॉर्ड जो आहे ब्रिटिशांचा सुरतीचा, त्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती देताना शिवाजी महाराजांना काशी मुक्त करायची होती, काशी, मथुरा आणि अयोध्या असा सुरतीच्या याच्यात रेफरन्स आहे. मी माझा तुमच्या वेळा अभ्यास नाहीये पण मी इतिहासात MA केले. नाही आता काय की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की शिवाजी महाराजांना काशी विश्वनाथ मंदिराची स्थापना करायची आहे, त्यांच्या मनामध्ये उद्देश असे 10 पुरावे आहेत, पण मी 2च पुरावे सांगितले. 10 पुरावे सांगितले असतं तर पुढचं सांगता आलं नसतं. त्यामुळे 2 पुराव्यांमध्ये मी थांबवलं, पण बाकीचे पुरावे 10 आणखीन पुरावे मिळतात ना आपल्याला. आणि दुसरा माझा प्रश्न आहे की तुम्ही शिंद्यांच्या बद्दल सांगितलं आणि नागपूरकरांच्या भोसल्यांच्या बद्दल सांगितलं काशीच्या संबंधात, पण त्याच वेळेला होळकरांचं आणि आपल्या धारच्या पवारांचं राज्य तिथे होतं. त्यांचे काही रेफरन्स मिळतात का तुम्हाला काशीच्या बद्दल? मी काय झालंय की हे आपलं 2 तासामध्ये संपवायचं आहे, त्यामुळे मला अनेक उड्या माराव्या लागल्या. पण हे मल्हारराव होळकरांचं मी काशीच्या संदर्भामध्ये एक ओरिजिनल पत्र मी कोट केलं. ते म्हणजे मल्हारराव होळकरांची इच्छा होती, म्हणजे ते नानासाहेब पेशव्यांचं जे तुम्हाला उदाहरण दिलं की नानासाहेब पेशव्यांनी ते तिथं गेले आणि तिथले काशीचे पंडित होते, ते म्हणाले की तुम्ही इथलं हे वाराणसी काशी घेऊ नका, नाही तुम्ही निघून गेल्यानंतर अयोध्येचा नवाब आमचं शिरकाण करायला, असं त्यांनी लिहिलं होतं. तोच एपिसोड मल्हारराव होळकरांच्या बाबतीमध्ये झालेला आहे. एकच एपिसोड दोघांच्या नावावर इतिहासामध्ये आहे आणि दोघांच्या नावावरच हे जो ओरिजिनल पत्र आहे मल्हारराव होळकरांचं
ते उपलब्ध आहे पुणे आर्काइव्ह मध्ये. त्यामुळे मी उड्या मारलेल्या आहेत, पण होळकरांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे. मी पुढच्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये येणार आहे, कारण अहिल्याबाई होळकरांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे स्थापत्याच्या बाबतीमध्ये. पण आता तो विषय नसल्यामुळे आणि पुढच्या लेक्चरचा असल्यामुळे मी ते होळकरांचं कर्तृत्व थोडंसं बाजूला ठेवलं होतं, कारण मला ते विस्ताराने पुढच्या लेक्चरमध्ये सांगायचंय. आणि धारचे पवार, धारच्या पवारांचं फार काय आहे की मी कागदपत्रांच्या आधारेच बोलतो. म्हणजे धारच्या पवारांचं कसं आहे की धारचे पवार उत्तर भारतामध्ये गेले आणि त्यांनी तिथं आपल्या धारला राज्य स्थापन केलं, पण त्यांचे पुरावे मिळत नाहीत. म्हणजे जसे शिंदे होळकरांचे जशी कागदपत्रे मिळतात मोठ्या प्रमाणावर की त्यांनी काशीच्या संदर्भामध्ये काय केलं असे कागदपत्र मिळतात, तसं धारचे पवारांच्या मध्ये कागदपत्रे मिळाली नाहीत. धारचे पवारांची एक मैनाबाई म्हणून एक बाई राणी साहेब होत्या. ही घटना मी 1843 सालची घटना सांगतो. या मैनाबाईंचा एक लेटर प्रसिद्ध आहे आणि मैनाबाईंनी काशी यात्रा केली होती. धारच्या पवारांच्या राणी साहेब आहेत या, आणि त्या काशी यात्रेचं वर्णन आणि काशी यात्रेला किती खर्च झाला आणि काशी यात्रा करताना त्यांनी काशीमध्ये काय काय धार्मिक कार्य केली त्यांचं एक पत्र उपलब्ध आहे. ह्या पत्राच्या व्यतिरिक्त धारच्या पवारांचा माझ्या माहितीमध्ये हे काशी संबंधित वाराणसी संबंधित काही उपलब्ध नाहीये. तुम्हाला असेल तर मला सांगा, पण माझ्या माहितीमध्ये नाहीये. मी 10,000 मैल दूर आहे हो, तुम्ही तिकडल्या. नाही, तुम्ही काय आहे की मला सांगितलं की इतिहास अभ्यासक सुद्धा आहेत, आणखीन त्यांनी इतिहासाचं अध्ययन केलेलं आहे. आणखीन माझ्या समोरचे जे मनुष्य आहेत ते म्हणजे हे सगळे विद्वान आहेत लोक असं मी समजतो, आणि त्यांचाही अभ्यास आहे. म्हणजे समोरच्या माणसाचं सुद्धा मत असतं आणि ते मत मांडू शकतात अधिकारवाणीने, असं माझा ठाम विश्वास आहे. व्याख्यान सुंदर झालं, माहिती मिळाली छान. आणि विशेषतः तुम्ही सांगितलं की पानिपतच्या नंतर मराठ्यांना स्थानिकांनी. माझा एक कुतूहलाचा प्रश्न आहे की तुम्ही मगाशी बोलला की मराठ्यांच्या बद्दल स्थानिक लोकांच्या मध्ये म्हणजे एक रोषाचं वातावरण होतं. तसंच वातावरण जाटमध्ये, राजपुतांमध्ये, मराठ्यांच्यात होतं. तुम्ही जो नकाशा दाखवला, मराठ्यांकडे याचा हक्क होता, चौथाई काय दुसराचा हक्क होता, आणि मराठ्यांची प्रतिमा लुटारू म्हणून झाली होती. त्यामुळे राजपूत, जाट, शीख आणि स्थानिक युपीच्या लोकांमध्ये रोष होता, असं एक तर्क आहे. तो कितपत खरा आहे? असं आहे, कारण कसं आहे की शिंदे होळकरांनी स्वतःच्या राज्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने व्यवस्था ठेवली, पण जे म्हणजे इंदोर असेल, ग्वाल्हेर असेल, म्हणजे त्यावेळेला उज्जैन होतं. ग्वाल्हेर फार उशिरा झाला. 1810 साली ग्वाल्हेरकडे शिंदे गेले, त्याच्या आधी उज्जैन होतं. ही त्यांनी स्वतःची राज्य नीट ठेवली, पण जेव्हा ते इतर प्रांतामध्ये जायचे, पण हा फक्त मराठ्यांनाच लागू होत नाही. औरंगजेब आला तेव्हा त्यांनी महाराष्ट्र लुटलाच ना. म्हणजे जो दुसरा जेव्हा आक्रमण करणारा जेव्हा मनुष्य येतो तेव्हा तो त्या आक्रमण करणाऱ्या प्रदेशाचा तो लुटालूटच करतो. त्यामुळे मराठ्यांनी लुटालूट केली आणि बाकीच्यांनी केलीच नाही असं काही होत नाही. फक्त काय केलं की मराठ्यांनी तिथं कायम राज्य व्यवस्था निर्माण केली नाही. दोघांमध्ये भांडण लावून दिली. ह्याच्याकडनं खंडणी काढ, दोघा जणांचं एकाकडे एक जण जाणार, दुसऱ्याकडे 2 जण जाणार, त्यांच्यामधल्या वादाचा हे घेऊन आपापले आर्थिक लाभ पदरात पडून घेणार. अशा तऱ्हेने नंतरच्या काळामध्ये राजपुतांच्या बाबतीमध्ये त्यांनी मराठ्यांनी धोरण ठेवलं. हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे हे इकडच्या शिंदे होळकरांच्या बाबतीत झालं. तिकडे नागपूरकर भोसल्यांच्या भागामध्ये तर जसं गब्बर सिंगचा जसा डायलॉग आहे तसं नागपूरकर भोसल्यांच्या बाबतीत आहे की सो जा नाही तो बर्गी आ जाएंगे, अशा तऱ्हेचं ओरिसामध्ये ह्यांनी हत्याकांड केलेलं दिसतं. म्हणजे नागपूरकर भोसले जेव्हा ओरिसामध्ये कटकला गेले तेव्हा तिथल्या इतकं असे महाराष्ट्र हे स्तोत्र म्हणून एक आहे, वर्णन म्हणून एक पुस्तक आहे उडिया भाषेमध्ये, त्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे की तिथल्या लोकांची त्यांनी नाकं कानं कापलेली आहेत आणि त्यांनी विद्रूप करून सोडलेलं आहे. आणखीन इतकी दहशत आहे की त्या ह्यांना बर्गी म्हणतात, ह्यांना मराठी लोकांना. आणि तुम्ही जर हे केलं नाही तर म्हणजे आता ते त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हण आलेली आहे त्यांच्या भाषेमध्ये की तुम्ही जर तुझं असं केलं नाहीस तर बर्गी येतील, म्हणजे मराठी लोक येतील आणि तुला ठार मारतील. इतकी दहशत या नागपूरकर भोसल्यांनी ओरिसा भागामध्ये निर्माण केलेली आपल्याला दिसते. पण तरी राज्य 50-60 वर्ष राज्य केले नागपूरकर भोसल्यांनी. म्हणजे पण माझं असं म्हणणं आहे की फक्त मराठ्यांना दोष देऊन काय झाला, जो आक्रमकपणे येतो तो दुसऱ्या प्रदेशी लूट करतोच, हे एक ब्रीद वाक्य आहे. औरंगजेबाने मुघलांनी केली नाही का? सगळ्यांनी केली. म्हणजे मुघल काय कोणीही राज्य करता असं तो लूट करतोच. त्यामुळे मराठ्यांनी केली.
दुसरं कौतुक आहे की ब्रिटिशांनी जे रेसिडेन्स पाठवले आणि ब्रिटिशांनी त्या प्रदेशाचा अभ्यास केला, भौगोलिक सामाजिक याचा अभ्यास केला. तसं मराठ्यांनी जे काही पाठवले वकील त्यांनी काय अभ्यास केलेला दिसतो काय, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं माहिती करता तुम्हाला असेल की काशीचा इतिहास संकलन समिती म्हणून एक आहे, त्यांनी काशीचा इतिहास लिहिला असं मी ऐकलंय. ते कितपत खरं आहे? आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की काय आहे की मराठ्यांनी कधी इतिहास लिहायचा म्हणून लिहित बसले नाहीयेत. मराठ्यांचा इतिहास हा नेहमी मराठ्यांनी जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारातनं आत्ताच्या आधुनिक इतिहासकारांनी त्यातनं त्यांना पाहिजे ते साधनं हे घेतली आहेत, माहिती घेतली आहे आणि त्या आधारे इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की वाराणसीच का, तर वाराणसीमध्ये यांचं एक मराठ्यांचं मोठं ठाणं होतं. ते ठाणं वेगळ्या वेगळ्या अंगाने होतं. राजकीय ठाणं नव्हतं, पण धार्मिक होतं, विद्वतेचं ठाणं होतं, हे सगळं होतं. त्यामुळे तो सगळा पत्रव्यवहार आणि त्यांचे तिथल्या लोकांचे वैवाहिक संबंध इथल्या मराठी मातीशी होते. त्यामुळे आदान प्रदान खूप मोठ्या प्रमाणात झाली. विचारांची आदान प्रदान झाली, पैशाची आर्थिक बाबतीमध्ये आदान प्रदान झाली, विद्वतेच्या बाबतीमध्ये आदान प्रदान झाली. आणि हे जे सगळे रेफरन्सेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये आता मिळतात. मी तुम्हाला सांगितलं ना की ह्या बाबतीमध्ये तुम्हाला 17व्या शतकापासून त्या उत्तर भारतामध्ये तुम्हाला रेफरन्सच मिळत नाही त्यांचे स्वतःचे. तुम्हाला रेफरन्स कुठले मिळतात, एक इंग्रजी रेफरन्स तरी मिळतात, पण इंग्रजांच्या बाजूने लिहिलेले असतात. ते दुसरे भारतीय लोकांच्या बाजूने जे लिहिलेले असतात ते फक्त मराठी कागदपत्रातून मिळतात आणि ते रेफरन्स त्यांच्याकडे नाही आहेत. हिंदी कागदपत्रामधून नाही, ते मराठी कागदपत्रातून मिळतात. पण कसं आहे की मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे फार लिहिण्याची प्रथा नव्हती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही नाही. म्हणजे मी तुम्हाला रेफरन्सेस सांगितले ते सुद्धा मला अगदी फुटकळ म्हणजे 200 पत्र मला मिळाली. 200 पत्र कुठे, आणखीन 10,000 पत्र, इंग्रजांची 10,000 पत्र. तर ह्याच्यामध्ये थोडासा हे राहणार, अनबॅलन्स राहणार ते सगळं गोष्ट. पण जे 200 पत्र मिळाली त्या 200 पत्रातनं आपल्याला ओरिजिनल काय माहिती मिळते ती माहिती देण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. दुसरं म्हणजे पुढचा तुमचा प्रश्न की इतिहास संकलन समितीने वाराणसीवर पुस्तक नाही काढलं, पण अलाहाबादवर पुस्तक काढलेलं आहे. अलाहाबादवर, आणि त्याच्यामध्ये वाराणसीचं एक चॅप्टर वगैरे थोडंसं लिहिलेलं आहे. कारण आपण जेव्हा काशी, अयोध्या, काशी, अलाहाबाद आणि गया ह्या संबंधी आपण जेव्हा हे करतो, आम्ही जेव्हा काशी यात्रेला जातो असं जेव्हा आपण विधान करतो, तेव्हा आपण काशी यात्रेला जात नाही, आपण त्याला त्रिस्थळी यात्रेला असं जातो असं म्हणतो. त्रिस्थळी यात्रा म्हणजे अलाहाबाद, गया, आणखी वाराणसी, काशी अशी तीन मिळांची म्हणून त्रिस्थळी यात्रा आहे ती. त्यामुळे जेव्हा इतिहास संकलन समितीने जेव्हा अलाहाबादवर जेव्हा पुस्तक लिहिलं, म्हणजे त्यांनी एडिट केलं, माझ्याकडे आहे स्वतःची कॉपी आहे, त्याच्यामध्ये अलाहाबादचं वर्णन जास्त आहे, वाराणसीचं वर्णन कमी आहे. धन्यवाद. हो हो हो, ठीक आहे, थांबायचं आपण इथे. खूपच छान, म्हणजे प्रश्न पण छान होते आणि त्यांना अगदी समर्पक उत्तर पण मिळाली. जे अजून काही कोणाला प्रश्न आहेत का, किंवा कॉमेंट्स वगैरे पण असतील तरी कळवा. चांगली वाईट कॉमेंट्स सांगा. नाही, सरांनी अतिशय अभ्यास पूर्ण आहे, फार सुंदर लेक्चर झाला, अगदी सगळे सविस्तर डिटेल माहिती सांगितली. एक छोटासा प्रश्न, जसं तुम्ही आता सांगितलं की ओरिसामध्ये मराठ्यांना हे करतात, सांगताना लोकांना कसं सांगतो की मराठी आले तुला ते कापतील, तसं बंगाली भाषेमध्ये पण एक अंगाई गीतामध्ये असं आहे. जसं आपण अंगाई गीत म्हणतो मुलांना झोपण्यासाठी, तसं बंगाली मध्ये मी ऐकले असं की ते अंगाई गीत म्हणतात की तू झोप, नाहीतर तुला मराठी येऊन तुला मारतील. ते खरं आहे का? आहे ना, ते बंगालीमध्ये म्हणजे काय, तो बंगाल, ओरिसा आणि बिहार हा जो प्रांत आहे तो बंगालच्या नवाबाकडे होता पहिल्यांदा. त्यामुळे ओरिसा प्रांतावर सुद्धा बंगाली संस्कृतीचा प्रभाव आहेच आहे. पण जे रघुजी भोसले म्हणजे नागपूरराव भोसलेंनी जो तिकडे जो पराक्रम गाजवला, मोठाच पराक्रम आहे, म्हणजे पेशव्यांच्या इतकाच नागपूरराव भोसलेंचा पराक्रम आहे, म्हणजे त्याला तोड नाही नागपूरराव भोसलेच्या पराक्रमाला. पण कसं असतं की जेव्हा आक्रमक जातो तेव्हा समोरच्याचे मुंडकं उडवल्याशिवाय त्याला सत्ता कशी मिळणार आहे ना, त्यामुळे मुंडकी उडवलीच जातात. औरंगजेबाने सुद्धा मुंडकं उडवलं, तर औरंगजेब महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय राहिला का? नाही राहिला. त्यामुळे आक्रमक हा नेहमीच त्यांच्या दृष्टिकोनातून हा नेहमीच विलन असतो. त्यामुळे त्यांनी जे ते लिहिले त्यांच्या इतिहासामध्ये दिले. महाराष्ट्र वर्णन नावाचं, स्तोत्र नावाचं पुस्तकच आहे उडियामध्ये, आणि ते बंगालीमध्ये, म्हणजे ते गब्बर सिंग सारखंच आहे, सोजा नाही तो गब्बर सिंग आ जाएगा,
तसं की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की त्या मुलाला सांगतात की तू झोप नाही तर मराठी येतील, तर ही जी म्हण आहे किंवा तो जो गब्बर सिंगचा डायलॉग आहे तो कदाचित ह्याच्यावरनं झाला असावा असंही म्हणायला काही हरकत नाही. तर असं आहे म्हणजे ते. आणि ते महाराष्ट्र स्तोत्र नावाच्या पुस्तकामध्ये आहेच ते म्हणजे त्यांनी लिहिलंय. माझ्याकडे त्याचं हे आहे, बॉर्गी आई आई गेलो देशे असं काहीतरी त्याची सुरुवात आहे. माझ्याकडे पूर्वी होतं ते, मी ऍक्च्युली शोधून पाठवतो ते पाहिजे तर आपल्या ग्रुपवरती. तसं म्हणजे ऍक्च्युली ते लिहिण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे तो त्यांचा आहे, ज्यांना मराठी लोकांनी म्हणजे बेसिकली आपले जे भास्करराव कोल्हटकर आणि म्हणजे जे दिवाण होते नागपूर भोसल्यांचे, सेनापती होते. म्हणजे त्यांचे जे तुकड्यांनी तिथे जाऊन काही अत्याचार वगैरे जे केले असतील, तर त्याचं साधारण दहशत जी आहे ती तिकडच्या स्थानिक लोकांमध्ये जी आहे त्याचं साधारण दर्शन आहे त्या कवितेमध्ये. सो आणि ऍक्च्युली शोले मधला जो गब्बरचा डायलॉग आहे तो अगदी तंतोतंत तसाच जुळणारा घेतलेला आहे त्यांनी. त्यामुळे तो त्या ऐतिहासिक सत्याला धरूनच आहे. अजून कुणाला काही प्रश्न किंवा कॉमेंट्स आहेत का? मला एक प्रश्न आहे पण विचारते की दुसऱ्या भागामध्ये तुम्ही जे काशीचं सांगणार आहात की आतापर्यंत म्हणे स्वातंत्र्य मिळेपर्यंत सांगणार आहात की काही अगोदर थांबवणार? साधारणपणे 1857 सालापर्यंत सांगणार आहे. म्हणजे शेवटचा जो मराठ्यांनी तिथला घाट बांधला म्हणजे स्थापत्य केलं त्या 1864 साली शेवटचा घाट बांधला मराठ्यांनी. आता एक सांगतो म्हणजे म्हणतात ना की तुम्ही पुण्याचा संदर्भ माहित असेल की आता किंवा शिकागोचे संदर्भ म्हणजे जो महत्वाचा जो भाग असतो ना त्या भागामधले रेट्स खूप मोठे असतात, हाय असतात ते जमिनीचे भाव. तर मराठ्यांनी तिथे जाऊन जो प्राईम स्पॉट आहे ना तो मराठ्यांच्या ताब्यात आहे. वाराणसीतला प्राईम स्पॉट आणि तो अतिशय रमणीय आहे. तिथं तुम्ही गेलात तर प्रेमात पडतो. म्हणजे गंगा घाट. आणि गंगा घाटावर ते ज्या महत्वाच्या सगळ्या जागा आहेत त्या मराठी लोकांच्या ताब्यात जागा आहेत. म्हणजे प्राईम स्पॉट हायएस्ट जमिनीचे रेट जिथं असतील तो भाग आता मराठ्यांच्या ताब्यामध्ये आहे. मराठ्यांच्या ताब्यामध्ये म्हणजे मराठी राज्यकर्ते किंवा सावकार लोक यांच्या ताब्यामध्ये आहे हा सगळा भाग. तर आणि अतिशय रमणीय म्हणजे तुम्ही वाराणसी आतमध्ये गेलात तर तुम्हाला अतिशय तीर्थक्षेत्री नेहमी जाऊ नये म्हणजे नमस्कार करावा आणि तुम्ही परत यावं अशी स्थिती आहे. कारण अतिशय गचाळ असतं. पण तुम्ही जर गंगा काठावर गेलात तर तुम्ही प्रेमात पडाल त्या गावाच्या. असा तो इतका रमणीय परिसर आहे. हे आणखीन प्राईम स्पॉट येतो आणि तो आजही मराठ्यांच्या ताब्यात आहे. आणि शेवटचा जो घाट बांधला 4 किलोमीटरचा परिसर येतो. 4 किलोमीटरचा परिसर तुम्ही दशाश्वमेध घाटापासून 84 घाट आहेत. 84 घाटापैकी महत्वाचे जे घाट आहेत ते मराठ्यांनी बांधलेले आहेत. नाही तर आजही मराठ्यांच्या ताब्यात आहेत ते घाट. तर काय म्हणल्याप्रमाणे की तुम्ही काय विचारला होता सर प्रश्न? मला कुतूहल होतं की माझा भर होता तो मॉडर्न पिरियडवर होता. आणि मॉडर्न पिरियड मध्ये जे काशीमध्ये मराठ्यांचे जे योगदान होतं म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपर्यंत ते काशीमधलं मराठ्यांचं जे योगदान होतं आणि ती नावं जे तिकडे काशीच्या याच्यामधली स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस चळवळ हो या क्रांतिकारक चळवळ असो या हिंदू महासभा चळवळ असो, काशीमध्ये मराठ्यांचं जे योगदान आहे त्याच्याबद्दल मला ते कुतूहल होतं. म्हणून मी मला वाटतं की तुम्ही त्या विषयाला जाल. पण तुम्ही माझ्या विषयामध्ये नाहीये पण मला तो भाग माहिती आहे. कारण विषयाच्या अंगाने त्याचाही अभ्यास केलाय. पण आपल्या मर्यादेच्या दृष्टिकोनातून मी 1880 सालापर्यंतच मी घेणार आहे. त्या पुढचं मी घेणार नाही. म्हणजे 19 शतकापर्यंत. त्यानंतर BHUचं पर्व सुरू होतं. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं पर्व सुरू होतं. आणि नंतर ते तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे या बनारस हिंदू युनिव्हर्सिटी उभारण्यामध्ये मराठी लोकांचं कर्तृत्व आहे. ते तुम्ही सगळे लायब्ररी बघा. सयाजीरावांचं कर्तृत्व आहे. तिथे होळकर हॉस्टेल आहे, सिंधिया हॉस्टेल आहे किंवा तिथलं बाकीचं लोकांचं सगळं कर्तृत्व किंवा आलटेकर असतील किंवा पुणतांबेकर असतील किंवा नारळीकरांचे वडील असतील तिथे ही किंवा गुरुदेव म्हणजे रानडे, न्यायमूर्ती रानडे नाही, गुरुदेव रानडे, ह्यांचं कर्तृत्व. RD रानडे डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी सांगायचं म्हणजे माझ्याच कॉलेजचे विद्यार्थी.
तर ह्यांचं हे नंतर तिथं जाऊन फिलॉसॉफी ह्याचे प्रमुख झाले आणि नंतर ते ह्याचे कुलगुरू झाले अलाहाबाद विद्यापीठाचे. ह्यांचं ह्या सगळ्या मराठी लोकांचं BHU मधलं कर्तृत्व हे जे लोक आहेत ते विसरता येणार नाही. संस्कृत विद्यालय महत्व आहे, आणखीन BHU मधलं महत्व सुद्धा. आणखीन राजगुरू तिथं जाऊन लपले होते, म्हणजे ते हे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे त्रि आहे. या त्रि मधले राजगुरू तिथे कित्येक या आणि तिथं आतमध्ये शिरलात ना तुम्ही, म्हणजे मी पुढच्या ह्याच्यामध्ये मी घेईन ते आतमध्ये गल्लीमध्ये शिरलात ना की तुम्हाला थांग पत्ता लागत नाही. तुम्ही या जगाच्या बसनं तुम्ही दुसऱ्या ह्याच्या जगामध्ये जाता, अशा त्या गल्ल्या आहेत त्या. आणि तिथं जाऊन ते लपून बसले होते, तुम्हाला सापडले नाहीत. पण आपलाच एक मराठी मनुष्य आहे, त्यांनी हे केलं, काय घात केला आणि सांगितलं की इथं राजगुरू लपलेले आहेत, तर राजगुरूनं तिथं पकडलं. तर असंच आहे, गमतीशीर गोष्ट आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ज्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा तिथल्या मराठी लोकांचं खूप कर्तृत्व आहे. गणेशोत्सव जेव्हा पुण्यामध्ये सुरू झाला त्याच वेळेला टिळकांनी तिथला गणेशोत्सव सुरू केला, म्हणजे लगेच एका वर्षामध्ये वाराणसीचा गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि तो टिळकांनी सुरू केला तिथं जाऊन. म्हणजे हे सगळं तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे, दामले सर म्हणतात त्याप्रमाणे नंतरचा काळ सुद्धा रोमहर्षक असा आहे मराठी लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा. पण माझं नाव घेतलंय, पण काशीमध्ये भाऊराव दामले म्हणून होते क्रांतिकारक. आणि घटाटे नागपूरचे जे घटाटे त्यांचं राम मंदिर प्रसिद्ध आहे. हो, आणि तिथे ते भाऊराव दामले होते. माझं काही नातं नाही, मला आवडलं असतं आजोबा सांगायला किंवा नातं सांगायला, पण ते त्यांच्याबद्दल मी ऐकलं होतं आणि वाचलं होतं थोडं. तर तो जो काळखंड होता काशीचा, तिन्ही याच्यामध्ये काँग्रेस, हिंदू महासभा आणि क्रांतिकारक, त्या तिकडल्या मराठ्यांचं योगदान आहे असं वाटत होतं. कधी मनावर घ्या आणि तो कालखंड घ्या. मला अगदीच ते म्हणजे दामले काकांनी जेव्हा प्रश्न विचारला, मला त्याच्यात माहिती होतं की सर तुम्ही दोन भागात नव्हे तर पुढचाही भाग घ्या आणि स्वातंत्र्यापर्यंत आणून द्या तो विषय पूर्ण करून. अशी त्याच्यामध्ये मागणी आहे त्यांची. मऊ दिसलं की कोपऱ्या आणि खाण्याचं म्हण आहे. बरोबर आहे चेतन. मी सुद्धा तोच विचार करत होतो की सरांना पुढचे आज कमी वेळ पडला तर त्यांचा जर वाढवता आला आपल्याला आणखीन एक तर बरं होईल. हो, आपण बोलू सरांची. हो ठीक आहे, चालेल. आणि अजून म्हणजे सर तुमचा साधारण वेळ तुमच्याकडे कसा आहे मला माहिती नाही, म्हणजे अजून आपल्याकडे काही कॉमेंट्स, प्रश्न वगैरे माझ्याकडे आहे वेळ, तुम्हाला तुम्ही विचारू शकता तुम्ही. आम्ही फक्त असं म्हणजे साधारणतः रेकॉर्डिंग आम्ही साधारण 2 तासापर्यंत करतो जनरली. तर आम्ही ते आवर्त घेतो. हो, म्हणजे आता आपण रेकॉर्डिंग स्टॉप करूया, पण वी कॅन कंटिन्यू द डिस्कशन. पण डिस्कशन आपण कंटिन्यू करू. सर, just to say, thank you गिरीश सर, म्हणजे व्हेरी मच इन्फॉर्मेटिव्ह सेशन होता हा. आणि वी वुड लव्ह टू हॅव मोर सेशन्स ऑन दिस, जसं दामले काकांनी आणि चेतननी पण सांगितलं आणि महाराज दादा पण बोलले. म्हणजे इट्स लाईक when we talk about one subject, we get into some questions and we want second session on that. So असं हे usually continue होत राहतं. पण म्हणजे जरूर या आजच्या वेळेच्या अभावी आपण इथे आपलं रेकॉर्डिंग तरी स्टॉप करतोय. पण या डेफिनेटली विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट सेशन्स अँड द न्यू टॉपिक्स ऑर द डिटेल्ड वन्स. तर आमच्या सगळ्या इतिहास मंच आणि महाराष्ट्र मंडळ शिकागो तर्फे धन्यवाद. आणि थँक्यू, धन्यवाद. लुकिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट सेशन्स.